गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण रिनल सिस्टीम मधला डायुरेटिक्स हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. सीसीएमपी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू डायुरेटिक वर लॉंग क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, शॉर्ट नोट विचारला जाऊ शकतो. लॉंग क्वेश्चन ॲज अ सेपरेट डायुरेटिक लॉंग क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, क्लासिफाय डायुरेटिक्स, आणि त्यामध्ये लूप डायुरेटिक किंवा थायाझाईड डायुरेटिक यापैकी लॉंग क्वेश्चनचा पार्ट असू शकतो. डायुरेटिक ॲज अ लॉंग क्वेश्चन अँटी हायपरटेन्सिव्ह क्वेश्चन पॉइंट ऑफ व्ह्यू विचारला जाऊ शकतो. क्लासिफाय अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग अँड राईट डाऊन मेकॅनिझम युजेस ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ लूप डायुरेटिक किंवा थायाझाईड डायुरेटिक. तर डायुरेटिक मध्ये दोन ग्रुप फार महत्वाचे आहेत, लूप डायुरेटिक आणि थायाझाईड डायुरेटिक. यापैकी एकावर लॉंग क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात. आता शॉर्ट नोट पॉइंट ऑफ व्ह्यू ही डायुरेटिक वर क्वेश्चन येऊ शकतो. कॉम्प्लिकेशन्स ऑफ डायुरेटिक किंवा ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ डायुरेटिक, राईट ए शॉर्ट नोट ऑन लूप डायुरेटिक. तर लूप डायुरेटिक आणि थायाझाईड डायुरेटिक हे तुम्हाला दोन ग्रुप टिप ऑफ टंग पाहिजे, त्याचे मेकॅनिझम, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट. आणि शॉर्ट नोट पॉइंट ऑफ व्ह्यू 2 मार्कला युजेस विचारले जाऊ शकतात, किंवा आता ऑस्मोटिक डायुरेटिक आहे त्याची युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट, कॉन्ट्रा इंडिकेशन विचारले जाऊ शकतात, मॅनिटॉल नावाचा. ओके. किंवा थायाझाईड डायुरेटिक बरोबर पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक कॉम्बिनेशन रॅशनल आहे का इरॅशनल आहे, रॅशनल असेल तर काय आहे, बरोबर. तर असं किंवा लूप डायुरेटिक आणि पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक कॉम्बिनेशन रॅशनल आहे का नाही, त्यावरही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये तुम्ही ते ड्रग चांगल्या प्रकारे यूज करता आहात, त्यामुळे तुम्हाला ऑलरेडी काही ड्रग्स त्याविषयी त्या ड्रग्सचे नावं तुम्हाला डायुरेटिक ग्रुपचे माहीत असतील. तर डायुरेटिक्स म्हणजे काय? तर diuretics means these are the drugs which responsible for loss of sodium and water from the kidney. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे डायुरेटिक असे ड्रग आहेत जे किडनी मधून वॉटर आणि सोडियमचं इलिमिनेशन करतात. ओके, ही सिंपल डेफिनेशन आहे. डिटेल डेफिनेशन मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आणि डायुरेटिक मध्ये कोणकोणते ड्रग कॉमनली डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज करतात, तुम्हाला कोणती नावं माहित आहेत त्या डायुरेटिक ग्रुप मधली? काही नावं माहित आहेत डायुरेटिकची? कोणकोणते Classics, six Presumada. ओके, लॅसिक्स. लॅसिक्स मध्ये फ्युरोसिमाइड नावाचा ड्रग असतो. क्लो ओके, Torsemide. टॉर्सेमाइड. टॉर्सेमाइड. ओके, ठीक आहे. टॉर्सेमाइड आहे. लूप डायुरेटिक मधलाच फ्युरोसिमाइड सांगितला तुम्ही. क्लोरथॅलिडॉन सांगितला. हायड्रोक्लोरोथायाझाइड आहे. कोणता? Spironolactone. ओके, स्पायरोनोलॅक्टोन आहे. नंतर हेड इंजुरी असेल, सेरेब्रल इडिमा असेल तर आपण कोणता यूज करतो? Osmotic. मॅनिटॉल. मॅनिटल. ऑस्मोटिक मॅनिटॉल. ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल ड्रगची नावं तुम्हाला माहिती आहे. तर यामध्ये आपण काय करणार आहे की हे ड्रग कसे ऍक्ट होतात का, आणि त्यांचे मेकॅनिझम, ऍडव्हर्स इफेक्ट काय आणि युजेस काय, तर ते जाणून घेण्याआधी तुम्हाला रिनल सिस्टीमचं बेसिक जे फंक्शन आहे ते कसं होतं ते माहित पाहिजे. आपण खूप म्हणजे डिटेलमध्ये डिस्कस जरी केलं तरी पण लॉंग क्वेश्चन पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला मेकॅनिझम ऑफ ऍक्शन 1 ते 2 लाईन मध्ये तुम्ही मेन्शन केले तरी चालू शकते, किंवा युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट जे आहे ते ब्रीफ मध्ये मेन्शन करायचं आहे. म्हणजे जे पण आपण लेक्चर घेतो ते डिटेल मध्ये आहेत, त्याच्यावरून तुम्हाला अंडरस्टँडिंग झाली तेवढा पार्ट तुम्हाला पेपरमध्ये लिहायचा आहे. सगळ्याच गोष्टी पेपरमध्ये रिफ्लेक्ट होणं पॉसिबल नाहीये. त्यामुळं लेक्चर समजा 2-3 तासात जरी असेल तरी पण तुम्हाला लिहायला 20 मिनिटं असतात, 15 मिनिटं असतात. तर तुमचं जे अंडरस्टँडिंग झालंय तितकंच पार्ट त्यात रिफ्लेक्ट झाला पाहिजे. ठीक आहे. तर किडनी जे आहे आपले किडनी जे ऑर्गन आहे त्याचे काय फंक्शन असतात, तर एक म्हणजे एक्सक्रिशन ऑफ वेस्ट फ्रॉम द बॉडी. जे पण वेस्ट मटेरियल आहे ते आपल्या बॉडीतून बाहेर टाकण्यासाठी किडनी ह्या अवयवाचा उपयोग होतो. त्यानंतर इलेक्ट्रोलाइट लेव्हल जे आहे आपल्या बॉडीमधली ब्लड इलेक्ट्रोलाइट लेव्हल ते किडनी रेग्युलेट करतं. त्याचप्रमाणे
excretion of water and maintenance of extracellular volume. एक्स्ट्रा सेल्युलर व्हॉल्यूम मेंटेन करण्याचं काम किडनी करतं. किडनी वॉटर एक्सक्रीट करतं आणि रेनिन नावाचं हार्मोनही किडनी प्रोड्यूस करतं. हे किडनीचे फंक्शन आहे. आता डायुरेटिक्स म्हणजे काय? दीज आर द ड्रग्स विच इन्क्रीजेस युरिन आउटपुट ऑफ इलेक्ट्रोलाइट्स अँड वॉटर फ्रॉम द किडनी. दीज आर द ड्रग्स विच रिस्पॉन्सिबल फॉर युरिन आउटपुट ऑफ इलेक्ट्रोलाइट्स अँड वॉटर फ्रॉम द किडनी. कसं डायुरेटिक कार्य करतात ते पुढच्या डेफिनेशनच्या नेक्स्ट पार्ट मध्ये दिले. बाय इंटरफिअरिंग विथ वन ऑर मोर रिॲब्सॉर्टिव्ह प्रोसेसेस ऑकरिंग ॲट डिफरंट पार्ट्स ऑफ द नेफ्रॉन. बाय इंटरफिअरिंग विथ वन ऑर मोर रिॲब्सॉर्टिव्ह प्रोसेसेस ऑकरिंग ॲट डिफरंट पार्ट्स ऑफ द नेफ्रॉन. तर किडनीचं जर फंक्शनल युनिट, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिटचं पाहिलं तर नेफ्रॉन आहे. आणि खूप सारे लाखो नेफ्रॉन्स आपल्या किडनीमध्ये असतात. आणि त्या किडनीतल्या नेफ्रॉनचं जे कार्य आहे, नेफ्रॉन काय आहे की वेगवेगळे पार्ट्स नेफ्रॉनचे जे आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्या पार्टचं कार्य काय आहे ते आपण डिस्कस करणार आहे. तर किडनीमध्ये जे पण फिल्टर होतं, ब्लड थ्रू जे मटेरियल फिल्टर होतात त्यातले खूप सारे सोल्युट्स रिअब्सॉर्ब होतात. आणि रिअब्सॉर्प्शन हे वेगवेगळ्या पार्ट्स ऑफ नेफ्रॉन मध्ये चालू असतं. तर हे रिअब्सॉर्टिव्ह प्रोसेस हे डायुरेटिक इंटरफिअर करतात. आणि त्याच्यामुळं इलेक्ट्रोलाइट आणि वॉटरचं रिअब्सॉर्प्शन किडनीतून होत नाही. आणि इलेक्ट्रोलाइट वॉटर रिअब्सॉर्ब न झाल्यामुळं किडनीमधून इलिमिनेट होतात. तर हे असे ड्रग आहेत जे इलेक्ट्रोलाइट्स आणि वॉटरचं इलिमिनेशन करतात. आणि त्याचे काही युजेस आपण पाहणार आहोत. त्या ऍक्शन मुळे काय होऊ शकतो. मेनली इडिमॅटस कंडिशन मध्ये आपण ते यूज करतो, हायपरटेन्शन मध्ये आपण यूज करतो, सेरेब्रल इडिमा मध्ये आपण यूज करतो. हे डायुरेटिकचे मेन युजेस आहेत. इडिमा, हायपरटेन्शन, ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळेस आपण हे ड्रग्ज देतो. तर हे जे आहे प्लाझ्मा व्हॉल्यूम ते मेंटेन करतात. बरोबर आहे. आता हे झाले युजेस. परंतु इलेक्ट्रोलाइट्स जर इलिमिनेट झाले तर इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स या डायुरेटिक्स मुळे येऊ शकतो. तो कोणते इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स डायुरेटिक मुळे होतो हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर ही झाली डेफिनेशन. दीज आर द ड्रग्स विच इन्क्रीज युरिन आउटपुट ऑफ इलेक्ट्रोलाइट्स अँड वॉटर फ्रॉम द किडनी. हाऊ? बाय इंटरफिअरिंग विथ वन ऑर मोर reabsorptive processes which occurring at different parts of the nephron. ही डेफिनेशन झाली. नसल ही डेफिनेशन आठवत एक्झाम मध्ये? सिंपल. डायुरेटिक्स इज इक्वल टू ड्रग्स विच इन्क्रीज वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट्स लॉस फ्रॉम द किडनी. ड्रग्स विच रिस्पॉन्सिबल फॉर लॉस ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट फ्रॉम द किडनी. एवढं लिहिलं मोर दॅन इनफ आहे. ओके ओके. आता हे नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आहे. बरोबर आहे. ओके. तर पहिलं जे आहे ते ग्लोमेरुलस आहे. ओके. तर मी हे डिफरंट पार्ट्स ऑफ नेफ्रॉन आपण जे आहे ते जस्ट एकदा बघून घेऊया. ओके. हे पहिला पार्ट जो आहे तो ग्लोमेरुलस आहे. ओके. ग्लोमेरुलस मध्ये दोन पार्ट असतात. ही जी यू शेप जे दिसते ते बोमन्स कॅप्सूल असतं. ओके. आणि ग्लोमेरुलर कॅपिलरीज, हे कॅपिलरीचं नेटवर्क जे आहे आतमध्ये रेड कलरचं ते आहे. तर ग्लोमेरुलर कॅपिलरीज कसं होतं की ऍफरंट ब्लड व्हेसल, जे आहे ऍफरंट आर्टेरिओल जे आहे त्याचं कंटिन्युएशन कॅपिलरीज मध्ये होतं आणि ग्लोमेरुलर कॉपिलरीज बनतात. आणि ग्लोमेरुलर कॅपिलरीजचं कंटिन्युएशन इफरंट आर्टेरिओल मध्ये होतं. ऍफरंट आर्टेरियल हे वाईड असतात पहा स्ट्रक्चर मध्ये, आणि इफरंट आर्टेरियल हे नॅरो असतात. तर जे पण आपल्या शरीरामधून ब्लड जे आहे ते किडनीमध्ये ह्या ऍफरंट आर्टेरियल मध्ये येतं, तिथून कॅपिलरीज मध्ये जातं. ओके. आणि कॅपिलरी थ्रू ते फिल्टर होतं. कॅपिलरीज मध्ये ब्लड आल्यानंतर कॅपिलरीजला पॅरासेल्युलर स्पेस लार्ज असते आपल्याला माहित आहे. तर याच्या थ्रू ह्या ग्लोमेरुलर कॅपिलरीज मधून फिल्ट्रेशन प्रोसेसने ब्लड मधले काही सबस्टन्स हे नेफ्रॉन मध्ये येतात. आता नेफ्रॉनचं कंटिन्युएशन ह्या म्हणजे नेफ्रॉन जे आहे त्यामध्ये पहिला पार्ट आपण पाहिला ग्लोमेरुलस, त्यामध्ये ग्लोमेरुलर कॅपिलरीज आणि बाउमन्स कॅप्सूल हे दोन स्ट्रक्चर पाहिलं. आणि याचं कंटिन्युएशन हे कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये होतं. त्याला आपण पीसीटी असं म्हणतो, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल. प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल, पीसीटी. ओके. आणि प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युलचं कंटिन्युएशन स्ट्रेट ट्युब्युल मध्ये होतं. आणि स्ट्रेट ट्युब्युलचं कंटिन्युएशन पुढं
लूप्स ऑफ हेनले मध्ये होतं. हा लूप ऑफ हेनले मी जे हायलाइट केला आहे रेड कलरने, लूप ऑफ हेनले आहे. तर लूप ऑफ हेनले मध्ये हे झाली डिसेंडिंग लिम. ओके. आणि त्यानंतर ही झाली असेंडिंग लिम. तर लूप ऑफ हेनलेचे दोन पार्ट पडतात, डिसेंडिंग लिम लूप ऑफ हेनले आणि असेंडिंग लिम ऑफ लूप ऑफ हेनले. लूप ऑफ हेनलेचं कंटिन्युएशन जे होतं त्याला आपण डीसीटी म्हणतो, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. सुरुवातीला येतात ते प्रॉक्सिमल, नंतर येतात ते डिस्टल. तर प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आणि डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल असे दोन पार्ट तुम्हाला नेफ्रॉनचे लक्षात आले. ओके. ग्लोमेरुलरचं कंटिन्युएशन प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मध्ये झालं. प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल कंटिन्यू ॲज अ स्ट्रेट प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्यूब्यूल. त्यानंतर लूप ऑफ हेनले मध्ये डिसेंडिंग लिम आहे, असेंडिंग लिम आहे. असेंडिंग लिमचं कंटिन्युएशन डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मध्ये होतं. डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मधून नंतर त्याचं कंटिन्युएशन कलेक्टिंग ट्यूब्यूल बनतात. कलेक्टिंग ट्यूब्यूल सगळ्या एकत्र येऊन एक स्ट्रक्चर बनतं, त्याला कलेक्टिंग डक्ट म्हणतात. ओके. तर हे सगळे नेफ्रॉनचे पार्ट आहे. आणि काय होतं नेफ्रॉनचं मध्ये, की ह्या ॲफ्रन आर्टेरियम मधून जे ब्लड कॅपिलरी मध्ये येतं त्यातून खूप सारे सोल्युड्स, म्हणजे ब्लड मधले जे सबस्टन्सेस आहेत ते फिल्टर होतात आणि प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मध्ये येतात. तर ह्या प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मधून आल्यानंतर ह्या डिफरंट पार्ट्स ऑफ नेफ्रॉन मधून हे सोल्यूट जात असताना ते रिॲब्सॉर्ब होतात. रिॲब्सॉर्ब होता म्हणजे काय होतं, ह्या ट्यूब्यूल मधून परत ब्लड मध्ये येतात. ह्या नेफ्रॉनच्या भोवती जे स्ट्रक्चर असतं त्याला आपण कॅपिलरी नेटवर्क असं म्हणतो. तर ह्या नेफ्रॉन मधून सबस्टन्स परत ब्लड मध्ये जातात, त्याला रिअब्सॉर्प्शन असं म्हणतात. रिअब्सॉर्प्शन. ओके. आणि मॅक्झिमम ते प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मध्ये रिअब्सॉर्प्शन होतं. बाकी पार्ट्स मध्येही काही सोल्युट्स रिअब्सॉर्ब होतात. आणि राहिलेलं जे कॉन्सन्ट्रेटेड युरिन आहे जे कलेक्टिंग डक्ट मध्ये येतं, म्हणजे पीसीटी, लूप ऑफ हेनले, डीसीटी मधून हे फ्लुइड जात असताना त्यातलं खूप सारे सोल्युट्स रिअब्सॉर्ब होतात आणि कॉन्सन्ट्रेटेड जे युरिन बनतं ते कलेक्टिंग डक्ट मधून नंतर इलिमिनेट होतं. ओके. तर युरिनद्वारे ते बाहेर पडतं. तर हे झाले डिफरंट पार्ट्स ऑफ द नेफ्रॉन. तर त्याचा आपण फिजिओलॉजी पार्ट आता डिस्कस करणार आहोत. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू त्या गोष्टी महत्वाच्या नाहीत, पण तुम्हाला माहित पाहिजे म्हणून आपण फिजिओलॉजी ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ द नेफ्रॉन डिस्कस करणार आहोत. ओके. आता आपण जस्ट एक मिनिट हा. नेफ्रॉनचे पार्ट्स लक्षात आलेत तुमच्या? नेफ्रॉनचं स्ट्रक्चर लक्षात आलंय? येस सर. ओके. आता ही डायग्राम मी दाखवली पहा. ॲफ्रंट आर्टेरियोल, इफ्रंट आर्टेरियोल, हे कॅपिलरीज बनलेले आहेत. हे बाउमन्स कॅप्सूल आहे आणि हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आहे. ओके. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला आता लक्षात ठेवायचं आहे की ह्या नेफ्रॉनच्या भोवती काय असतात, कॅपिलरीज, ब्लड व्हेसल्स. इथं दाखवलंय पहा मी स्ट्रक्चर मध्ये. बरोबर आहे. स्ट्रक्चर मध्ये मी ब्लड व्हेसल्स दाखवले आहे. तर यामध्ये आता डिफरंट पार्ट ऑफ द नेफ्रॉनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि रिअब्सॉर्प्शन कसं होतं ते माहित असणं गरजेचं आहे. आता समजा हे जे पार्ट आपण डिस्कस करत आहोत, तर प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूलचं स्ट्रक्चर आहे ते. आणि हे येलो पोर्शन जे दिसत आहे डायग्राम मधला, ओके, हा हा ल्युमेन आहे त्या ट्यूब्यूलचा, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूलचा आतला पार्ट. म्हणजे फ्लुइड फिल्टर झाल्यानंतर ह्या प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूलच्या ल्युमेन मध्ये येणार. बरोबर आहे. आता ह्या ज्या प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूलला जे आहे त्याला लाइनिंग असतं इपिथेलियल सेलचं. ओके. त्याला रिनल इपिथेलियल सेल म्हणतात. रिनल इपिथेलियल सेल म्हणजे आता ही प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मी तुम्हाला एक त्याचा हा पार्ट इथं काढून दाखवलेला आहे. तर याला जी लाइनिंग असते
त्याला आपण रिनल इपिथेलियल सेल म्हणतोय. मी रिनल इपिथेलियल सेल काढल्यात बघा. ओके. हे पूर्ण नेफ्रॉनला अशी लाइनिंग असते ट्युब्युल. ओके. त्याला रिनल इपिथेलियल सेल म्हणतात. ओके. एक आणि दोन सेलच्या मध्ये जागा असते त्याला आपण म्हणतो पॅरासेल्युलर स्पेस. जनरल फार्मॅक मध्ये आपण पाहिलेलं आहे. ओके. तर हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युलचा आता हा पार्ट आहे. ओके. त्याला आपण थोडं मोठं करून झूम करून समजा असं दिसेल. ओके. आणि ह्या जे ट्युब्युल मी काढलेली आहे त्याच्या बाजूला काय असतं, ब्लड व्हेसल्स असतात. ओके. त्याच्या बाजूला काय असतं, ब्लड व्हेसल्स असतात. ओके. जस्ट एक मिनिट. आणि ही ब्लड वेसल काढलेली आहे. समजा सोल्युड्स ह्या इथं आलं. ओके. सोल्यूड जे आहे, ओके, सोल्युड्स फिल्टर होऊन प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मधून ह्या इथं आलं. ते इथं आल्यानंतर ह्या सोल्युड्स पैकी, ओके, ह्या सोल्युड्स पैकी म्हणजे जे फ्लुइड आहे त्यात जे सोल्युड्स आहे त्यातले सोल्युड्स हे रिअब्सॉर्ब होतं. रिअब्सॉर्ब होतं म्हणजे ते ट्युब्युल मधून ब्लड मध्ये रिअब्सॉर्ब होणार. ओके. रिअब्सॉर्प्शन म्हणजे परत ब्लड मध्ये येण्याची प्रोसेस. त्यासाठी काय व्हावं लागतं, कोणती प्रोसेस महत्वाची आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ते फार महत्वाचं आहे. प्रत्येक ठिकाणी ते येणार आहे. ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण हे डिस्कस करत आहोत. तर पहिल्यांदा काय होतं, जे सोल्युड्स आहे ते पहिले इथून ह्या ल्युमेन मधून रिनल इपिथेलियल सेल मध्ये येतं. बरोबर आहे. रिनल इपिथेलियल सेल. तर ह्या इपिथेलियल सेलच्या इथं काही ट्रान्सपोर्टर असतात. हे ट्रान्सपोर्टर ह्या सोल्युट्सला आतमध्ये घेतात इपिथेलियल सेलमध्ये. इपिथेलियल सेलमध्ये आल्यानंतर तिथून ते ब्लड मध्ये जाण्यासाठी ह्या ट्युब्युलच्या बाहेर पडतात. त्याला इंटरस्टिशियम म्हणतात. त्या दो ट्युब्युलच्या आणि ब्लड वेसलचा मधला भाग जो असेल तो इंटरस्टिशियम असतो. म्हणजे इंटरस्टिशियम मध्ये येणार ते सोल्युड्स. इंटरस्टिशियम मधून मग परत ब्लड मध्ये जाणार. बरोबर आहे. तर दोन गोष्टी आहे. ल्युमेन मधून सोल्युड्स रिअब्सॉर्ब होताना पहिले रिनल इपिथेलियल सेल मध्ये येणार. रिनल इपिथेलियल सेल मधून इंटरस्टिशियम मध्ये गेल्यावर इंटरस्टिशियम मधून ब्लड वेसल मध्ये जाणार. म्हणजे तुम्हाला पहिले सोल्युड्स ट्युब्युल मधून ल्युमेन मधून इपिथेलियल सेल मध्ये कसे येतात आणि इपिथेलियल सेल मधून इंटरस्टिशियम मध्ये कसे जातात हे माहीत असणं गरजेचं आहे. ओके. तर त्यासाठी आता आपण वेगवेगळ्या पार्टच्या नेफ्रॉनचं स्ट्रक्चर पाहणार आहोत. आता समजा हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल आहे. कोणतं आहे, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल, पीसीटी. प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युलला समजा हे स्ट्रक्चर मी तुम्हाला हायलाइट केलेलं आहे. ओके. हे जे स्ट्रक्चर आहे ते झूम व्ह्यू मध्ये मी तुम्हाला इथं दाखवले पहा, झूम होऊन. बरोबर आहे. झूम व्ह्यू मध्ये काय आहे, हे येलो पोर्शन जे आहे दाखवलेला तो काय आहे, स्ट्रक्चर मध्ये पीसीटी मध्ये येलो पोर्शन काय आहे, ल्युमेन. ल्युमेन. समजा आता ल्युमेन आहे. बरोबर आहे. आता समजा ही जी ही जी बाहेरची बॉर्डर आहे, ओके, ही बाहेरची बॉर्डर मी आता काढलेली आहे. ही बाहेरची बॉर्डर इथं मी दाखवत आहे बघ, ही बाहेरची बॉर्डर आहे. बरोबर. ओके. आणि असा झूम व्ह्यू आपण त्याला केलेला आहे. हे जे आहे याचं झूम व्ह्यू आहे. तर हा ल्युमेन झाला. आणि ही बाहेरची ट्युब्युलची लाइनिंग आहे. आणि लाइनिंग रिनल ट्युब्युलला जे लाइनिंग इपिथेलियल सेल असतं त्याला रिनल इपिथेलियल सेल म्हणतात. एक, दोन, ही तिसरी. आणि दोन सेलच्या मध्ये जागा असते त्याला काय म्हणतो आपण, पॅरासेल्युलर स्पेस. म्हणजेच ह्या इमेजला झूम केल्यानंतर असं दिसेल. ओके. येलो पोर्शन काय आहे, ल्युमेन. मेन आहे. ओके. आणि ही लाइनिंग इपिथेलियल सेल एक दिसतीये, ही दुसरी दिसतीये. ओके. आणि खाली तिसरी आहे. ओके. आणि बाहेरचं काय असते, ही आउटर लाइनिंग आहे ट्युब्युलची. आणि त्याच्या बाहेर जे ब्ल्यू कलरचं दिसतंय हे, हा पोर्शन जो आहे आता मी हे करतोय तो काय असतो, इंटरस्टिशियम. हे सगळं इंटरस्टिशियम. आणि इंटरस्टिशियम मध्ये काय असतात, ब्लड वेसल. बरोबर आहे. इंटरस्टिशियम मध्ये काय असतात, ब्लड ब्लड. वेसल.
म्हणजे एक लक्षात घ्या, एक मिनिट हा, की सपोज इथं मी ब्लड वेसल काढायची राहिली होती, ते काढली. ओके. म्हणजे एखादा सबस्टन्स फिल्टर झाल्यानंतर ल्युमेन मध्ये आल्यानंतर, ओके, ल्युमेन मध्ये इथं सबस्टन्स आल्यानंतर पहिले तो कशात जाईल, रिअब्सॉर्ब होताना कशात येईल, इपिथेलियल सेल मध्ये. इपिथेलियल सेल्स आणि मध्ये. इपिथेलियल सेल मधून इंटरस्टिशियम मध्ये येऊन मग ब्लड मध्ये जाईल. म्हणजे त्याला, ओके, ह्या गोष्टी कर म्हणजे पहिले इपिथेलियल सेल मध्ये यावं लागेल, मग इंटरस्टिशियम मध्ये यावं लागेल. तर एक लक्षात घ्या की ही जी इपिथेलियल सेल ही एक इपिथेलियल सेल आहे, बरोबर, ही एक इपिथेलियल सेल आहे. तर इपिथेलियल सेल विषयी तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता इपिथेलियल सेल मध्ये एक मिनिट हा, ही जी लाइनिंग आहे याला ल्युमिनल साइट म्हणतात. याला काय म्हणतात, ल्युमिनल साइड ऑफ इपिथेलियल सेल. कारण ती कशाला एक्सपोज झालेली आहे, ल्युमेनला एक्सपोज झालेली आहे. आणि दुसरी जी साइड आहे बाकीच्या, म्हणजे आता हे जी काढत आहे मी अशी, याला बेसोलॅटरल साइट म्हणतात. याला काय म्हणतात, बेसोलॅटरल साइट. तर इपिथेलियल सेलची ही ल्युमिनल साइट झाली, आणि राहिलेली जी आहे तिला बेसोलॅटरल, रेड मध्ये दाखवली ती ल्युमिनल साइड, आणि दुसऱ्या कलर मध्ये पोपटी ती आहे बेसोलॅटरल साइड ऑफ द इपिथेलियल सेल. हे पण तुम्हाला माहित पाहिजे. ओके. आता काय काय गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या जस्ट फिजिओलॉजी पार्ट आहे. तुम्हाला आता तर कळलं ल्युमेन, नंतर इपिथेलियल सेल, नंतर इंटरस्टिशियम, इंटरस्टिशियम मध्ये ब्लड वेसल असतात, त्यानंतर रिनल इपिथेलियल सेल मध्ये लेमिनल साइट कोणती आहे, बेसोलॅटरल साइट काय आहे, हे तुम्हाला आता ओरिएंटेशन आलेलं आहे. आता आता पुढचं डायग्राम मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युलचं स्ट्रक्चर आहे. जे मी ह्या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे तेच इथं मोठं झालेलं आहे. लक्षात आलंय तुमच्या? येस सर. ओके. आता हे फक्त आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी डिस्कस करत आहोत तुम्हाला, म्हणजे नेहमी ह्या गोष्टी क्लिअर राहतील, त्याच्यात मग कन्फ्युजन राहणार नाही. आता आपल्याला इथं प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये फिजिओलॉजी पार्ट डिस्कस करायचा आहे, की फिजिओलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. एक मिनिट हा. ओके. तर हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युलचं स्ट्रक्चर आहे. तर प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की काय काय रिअब्सॉर्ब होतं. देर इज ए रिअब्सॉर्प्शन ऑफ सोडियम बायकार्बोनेट, सोडियम क्लोराइड, ग्लुकोज, अमायनो ऍसिड, वॉटर अँड अदर सोल्यूट. खूप सारे सबस्टन्स प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मधून परत ब्लड मध्ये रिअब्सॉर्ब होतात. त्यात काय आहे, सोडियम बायकार्बोनेट, ओके, NaHCO3, सोडियम क्लोराइड, ओके, त्यानंतर ग्लुकोज, अमायनो ऍसिड, वॉटर, ओके, हे सगळे रिअब्सॉर्ब होतात. कसं होतात आणि त्याचं डायुरेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू, कोणते डायुरेटिक इथं ऍक्ट होतात ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आता हे डिटेलमध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही बरं का, फक्त नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचं आहे. प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युलचं आपण हे स्ट्रक्चर झूम करून पाहिलं. आतली साईड जी असते ती ल्युमिनल साईड असते, बाहेरची जे असते इंटरस्टिशियम असतं, इंटरस्टिशियम मध्ये ब्लड व्हेसल्स असतात, हे तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. आणि ही इपिथेलियल सेलची बाहेरची साईट आहे, बेसोलॅटरल मेम्ब्रेन आहे. हे जे आहे इकडचं ल्युमिनल साईट आहे. आणि दोन सेलच्या मध्ये जागा असते त्याला पॅरासेल्युलर स्पेस म्हणतात. तर बेसिक गोष्टी आता ह्या क्लिअर झालेल्या. आता आपण थोडं पुढे जात आहोत की हे सोल्यूट ट्रान्सपोर्टसाठी इथं खूप सारे ट्रान्सपोर्टर असतात. कोणता ट्रान्सपोर्टर कुठं असतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणता ट्रान्सपोर्टर हा कुठं असतो, तर एक लक्षात घ्या की ल्युमिनल साइटला प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये Na+H+ अँटीपोड असतो. व्हॉट इज Na+H+ अँटीपोड? Na+H+ अँटीपोड, अँटीपोड जनरल फार्मॅक मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. अँटीपोड म्हणजे असा ट्रान्सपोर्टर असतो, तो एक सबस्टन्स
आत एका साईडकडून दुसऱ्या साईडला देतो आणि दुसरा सबस्टन्स त्याच्या ऑपोजिट साईडनी च्या डिरेक्शन मध्ये पाठवतो, त्याला अँटीपोड म्हणतात. सिम्पोर्ट मध्ये काय होतं, दोन्ही सबस्टन्स एका डिरेक्शन मध्ये जातात. तर Na+H+ अँटीपोड ह्या पंपचं काम काय आहे, ह्या ल्युमिनल साईडला जो पंप असतो तो काय करतो, सोडियम ल्युमेन मधून इंटरस्टिशियल रिनल इपिथेलियल सेल मध्ये पाठवतो. त्या बदल्यात बाहेर काय पडतं, H+ आयन. Na+H+ अँटीपोड सोडियम इपिथेलियल सेल मध्ये जातो आणि H+ बाहेर पडतो. H+ कशात येतो, ल्युमेन मध्ये. इतका पाठ कळलाय तुम्हाला. आता पुढचं असं होतं की हा H+ बायकार्बोनेट बरोबर कंबाईन होतो ल्युमेन मध्ये आणि H2CO3 बनतं. आता हा जो H2CO3 आहे रॅपिडली H2 आणि CO2 मध्ये कन्वर्ट होतो विथ द हेल्प ऑफ कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम प्रेझेंट ॲट द ल्युमिनल साइट. कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम ल्युमिनल साइटला पण असता आणि रिनल इपिथेलियल सेलच्या सायटोप्लाझम मध्ये असतात. ल्युमिनल साइटचे कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम H2CO3 चं कन्व्हर्जन H2O आणि CO2 मध्ये करतात. आणि त्यानंतर काय होतं नेक्स्ट स्टेपला, हे H2 आणि CO2 रिनल इपिथेलियल सेलमध्ये एंटर होतात. रिनल इपिथेलियल सेलमध्ये एंटर होतात. आता तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की हा जो कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम आहे, ओके, तो H2O CO3 चं रूपांतर H2O+CO2 मध्ये करतो. ओके, त्याचप्रमाणे हाच कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम म्हणजे H2CO3 चं कन्व्हर्जन H2 आणि CO2 मध्ये होतं, ह्या इथल्या रिएक्शन मध्ये पाहिलंय. आणि हाच एन्झाईम इपिथेलियल सेलच्या आतमध्ये CO2 आणि H2O ऍब्सॉर्ब झाल्यानंतर काय करतो, ह्या H2O+CO2 ला परत कंबाईन करून H2CO3 बनवतो. म्हणजे हा एन्झाईम बाय डिरेक्शनल आहे. H2CO3 चं कन्व्हर्जन H2O+CO2 मध्ये पण करतो आणि H2O CO2 ला एकत्र करून H2CO3 पण बनवतो. तर कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम बाय डिरेक्शनल आहे, दोन्ही साईडनी तो रिएक्शन कॅरी करतो. H2CO3 बनल्यानंतर लगेच त्याचं रूपांतर H+HCO3- मध्ये होतं. H+HCO3- मध्ये होतं. बरोबर आहे. आता हा H+आयन Na+H+ अँटीपोड साठी उपयोगी होतो. H+ ला बाहेर जातो हा H+ आणि त्या बदल्यात सोडियम रिअब्सॉर्ब होतो. तर हा H+ सोडियम बरोबर एक्सचेंज साठी वापरला जातो. ओके, आता हा जो बायकार्बोनेट बनलेला आहे, हा बायकार्बोनेट नंतर बेसोलॅटरल साईटला काय होतं हे तुम्हाला सांगणार आहे. तर आतमध्ये Na+H+ अँटीपोटने सोडियम आत आलेला आहे. ओके, आणि त्याचप्रमाणे बायकार्बोनेट कसं आत आलं हे पण मी कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईमच्या द्वारे तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजेच प्रॉक्सिमल कॉन्व्होलेटेड ट्युब्युल मध्ये कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईमचाही चांगला रोल आहे आणि ते सोडियम आणि म्हणजे सोडियम आणि त्याचबरोबर बायकार्बोनेट रिअब्सॉर्प्शन साठी महत्वाचं आहे बायकार्बोनेटच्या. आता हे इपिथेलियल सेलमध्ये सोडियम आल्यानंतर बेसोलॅटरल साईटला मेजॉरिटी बेसोलॅटरल साईटला तुम्हाला लक्षात ठेवायचं की एक पंप असतो, तो सगळीकडे तुम्हाला दिसेल Na+K+ATPase पंप. त्या पंपचं नाव आहे Na+K+ATPase पंप. हा पण अँटीपोर्ट आहे. त्याचप्रमाणे बेसोलॅटरल साईडला सोडियम बायकार्बोनेट सिम्पोर्ट असतं, सोडियम HCO3- सिम्पोर्ट. तर Na+K+ATPase पंप काय करतो, सोडियमला रिनल इपिथेलियल सेल मधून ल्युमेन मध्ये इंटरस्टिशियम मध्ये पाठवतो आणि पोटॅशियमला इंटरस्टिशियम मधून इपिथेलियल सेल मध्ये घेतो. Na+K+ATPase पंप म्हणजे सोडियम इपिथेलियल सेल मधून इंटरस्टिशियम मध्ये जाईल, इंटरस्टिशियम मध्ये मग ब्लड वेसल मध्ये एंटर होईल. त्याचप्रमाणे सोडियम बायकार्बोनेट सिम्पोर्ट मग सोडियम इपिथेलियल सेल मधून इंटरस्टिशियम मध्ये जाईल, त्याचप्रमाणे बायकार्बोनेट पण इपिथेलियल सेल मधून इंटरस्टिशियम मध्ये जाईल आणि तिथून मग ब्लड मध्ये जाईल. अशा रीतीने सोडियम आणि बायकार्बोनेटचं रिअब्सॉर्प्शन होतं. तर अशा प्रकारे इथं सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होतं, वॉटरचं रिअब्सॉर्प्शन होतं. एक लक्षात घ्या, जेव्हा सोडियम रिअब्सॉर्ब होतो त्याच्याबरोबर वॉटरही रिअब्सॉर्ब होतं. सोडियम रिअब्सॉर्ब झालं तर बॉडी वॉटर पण रिअब्सॉर्ब करते. हे झाले प्रॉक्सिमल कॉन्व्होलेटेड ट्युब्युलचं. अराउंड 65% सोडियम
इथून रिॲब्सॉर्ब होतं, म्हणजे जो पण ग्लोमेरुलर फिल्ट्रेशननी फिल्टर झालेला सोडियम आहे त्यातला 65% सोडियम इथून रिॲब्सॉर्ब होतं आणि त्याच्याबरोबर वॉटर पण रिॲब्सॉर्ब होतं. बरोबर आहे, वॉटर पण रिॲब्सॉर्ब होतं. त्यासाठी सर्वात महत्वाचा जो पंप आहे तो Na+H+ अँटीपोर्ट आहे. Na+H+ अँटीपोर्ट. बरोबर आहे. जर हा पंप इनहिबिट झाला तर सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होईल का? Na+H+ अँटीपोर्ट इनहिबिट करणारा ड्रग आपण यूज केलं तर सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होईल का? नाही. नाही, सोडियम लॉस होईल आणि त्याच्याबरोबर काय लॉस होईल? वॉटरही लॉस होईल. बरोबर आहे. अराउंड 65% सोडियम मॅक्झिमम सोडियम रिअब्सॉर्प्शन इथून होतं. बरोबर आहे. तर हा जो अँटीपोर्ट इनहिबिट करणारा ड्रग बेस्ट डायुरेटिक ठरू शकतो, परंतु अनफॉर्च्युनेटली Na+H+ अँटीपोर्ट इनहिबिट करणारा ड्रग मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये. Na+H+ अँटीपोर्ट इनहिबिट करणारा ड्रग मार्केटमध्ये अवेलेबल नाही. जर भविष्यात कधी Na+H+ अँटीपोर्ट इनहिबिट करणारा ड्रग मार्केटमध्ये आला तर तो मोस्ट पॉवरफुल डायुरेटिक ठरेल. आता कोणता डायुरेटिक मोस्ट पॉवरफुल आहे? तर लूप डायुरेटिक, लॅसिक्स जो आहे, फेरिसेमाइड तो आहे. त्याने 25% सोडियम रिअब्सॉर्प्शन ब्लॉक होतं. ओके, ते कसं होतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशा प्रकारे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युबल मधून सोडियम वॉटर रिअब्सॉर्ब होतं. तुम्हाला कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईमचा रोल मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता जर हे एन्झाईम इनहिबिट करणारा ड्रग आपण दिला, तर हे एन्झाईम इनहिबिट करणारा ड्रग दिला तर बायकार्बोनेटचं रिअब्सॉर्प्शन होत नाही. बायकार्बोनेट ल्युमेन मधून इलिमिनेट होतो आणि त्याच्याबरोबर वॉटरही इलिमिनेट होतं आणि डायुरेटिक इफेक्ट येतो. त्यामुळं कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर आपण डायुरेटिक म्हणून यूज करू शकतो, परंतु कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर हे वीक डायुरेटिक आहे. त्यामुळं कॉमनली डायुरेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करत नाही, आपण दुसऱ्या पर्पज साठी ते यूज करतो. कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर ड्रगचं नाव जे आहे ते आहे ऍसिटाझोलामाइड. पुढे ऐकलंय तुम्ही? डायुरेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू यूज नाही त्याचा, पण एएनएस मध्ये ऍसिटाझोलामाइड एका कंडिशन मध्ये आपण देतो, डोळ्याच्या ग्लुकोम ग्लाउकोमा ग्लुकोमा. मध्ये ऍसिटाझोलामाइड देतो. हा आणि टिनायटस मध्ये सुद्धा. टिनाइट. ओके. तर ऍसिटाझोलामाइड हा कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर आहे. कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर हा एक डायुरेटिकचा ग्रुप आहे. कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर त्यामध्ये ऍसिटाझोलामाइड आपण देतो आणि तो मेनली ग्लाउकोमा मध्ये, क्लोज अँगल ग्लाउकोमात ते यूज होतो. बाकी पण कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर ऍसिटाझोलामाइडचे युजेस आहेत. 5-6 युजेस आपण नंतर डिस्कस करणार आहोत. हे झालं प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युबलचं, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युबलचं फंक्शन. आता दुसरं जे आहे, ओके, दुसरं जे आहे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युबल नंतर दुसरं जे आहे, आता एक लक्षात घ्या की सपोज मागच्या डायग्राम मध्ये आहे ते मी तुम्हाला दाखवतो. एक मिनिट. प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युबलशी रिलेटेड तुम्हाला कार्बोनिक अनहायड्रेज, हा आता एक लक्षात घ्या की हे जे बाउमन्स कॅप्सूल आहे, ओके, बाउमन कॅप्सूलचं पहिले प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युबल बनतं. पुढं बाउमन्स कॅप्सूलचं कंटिन्युएशन प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युबल मध्ये बनतं. त्यानंतर प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्युबल बनतं आणि मग लूप ऑफ हेनले बनतं. ओके. तर ओके, तर प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युबल नंतर दुसरं स्ट्रक्चर आहे प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्युबल. तर प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्युबल विषयी तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्युबल मध्ये काय होतं मी तुम्हाला सांगणार आहे. तर प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्युबल मध्ये, प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्युबल मध्ये समजा आता प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्युबलचं स्ट्रक्चर मी तुम्हाला काढलेलं आहे इथं, प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्युबल. तर ही इपिथेलियल सेलची लाइनिंग आहे. ओके. ओके. आवाज ब्रेक होतोय सर. आवाज ब्रेक होतोय? येतोय आता? येतोय? सर येतोय.
मग इथे नाही होत ब्रेक. ओके, नेटचा कधी कधी इंटरनेटचा प्रॉब्लेम त्यांचे प्रॉब्लेम. येतोय सर, व्यवस्थित येतोय. येते. हा, तर प्रॉक्झिमल स्ट्रेट ट्यूबुलचं फंक्शन काय ते मी तुम्हाला सांगतोय. तर हे ब्लड व्हेसल आहे बाहेरची इंटरस्टिशियम मध्ये. तर प्रॉक्झिमल स्ट्रेट ट्यूबुलला 2 ट्रान्सपोर्टर असतात, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर कोणते ट्रान्सपोर्टर असतात ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय. तुम्ही जनरल फार्मॅक मध्ये ते ट्रान्सपोर्टर ऐकले असतील. ओके, ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्टर आणि ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टर. कोणते आहे? ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्टर आणि ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टर. हे जे ट्रान्सपोर्टर आहे ना, त्यांचं फंक्शन काय ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ते बाय डिरेक्शनल असतात. ते ब्लड मधून सबस्टन्स ट्युब्युल मध्ये पण पाठवू शकतात, ट्युब्युल मधून ब्लड मध्ये पण पाठवू शकतात. म्हणजे ही व्हेकल सबस्टन्स दोन्ही साईडनी कॅरी करते. ट्युब्युल मधून ब्लड मध्ये पण नेते, काही सबस्टन्स ब्लड मधून ट्युब्युल मध्ये पण जातात. फक्त तुम्हाला इथं लक्षात ठेवायचंय, ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्टर हे स्पेसिफिक आहे ऍसिडिक सबस्टन्ससाठी. म्हणजे ऍसिडिक ड्रग हे ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरू शकतात. ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे, दिस इज स्पेसिफिक फॉर बेसिक ड्रग. येतोय ना आवाज? येस सर. ओके, तर ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम तुम्हाला जनरल फार्मॅक मध्ये मी सांगितलेली आहे. तर ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही ऍसिडिक सबस्टन्स कॅरी करण्यासाठी आहे, आणि ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे ती बेसिक ड्रग्स किंवा बेसिक सबस्टन्स कॅरी करण्यासाठी आहे. तर प्रॉक्झिमल स्ट्रेट ट्यूब्युलवर हे 2 ट्रान्सपोर्टर असतात, ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्टर आणि ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टर. लक्षात आलं? तर आणि ही बाय डिरेक्शनल आहे, याचा अर्थ काय की हे ट्रान्सपोर्टर दोन्ही साईडनी वाहतूक करू शकतात. म्हणजे सबस्टन्स ट्युब्युल मधून ब्लड मध्ये घेऊन जाऊ शकतात, काही सबस्टन्स ब्लड मधून ट्युब्युल मध्येही नेऊ शकतात. म्हणून तिला बाय डिरेक्शनल म्हणताय. एकेरी वाहतूक नाही, दुहेरी करता हे. बरोबर आहे, डिपेंडिंग ऑन सबस्टन्स. तर जे एक्झोजिनस सबस्टन्स असतात, एक्झोजिनस म्हणजे आपल्या बॉडीशी रिलेटेड नाही, हे बेसिकली ब्लड मधून ट्युब्युल मध्ये पाठवले जातात. ब्लड मधून ट्युब्युल मध्ये पाठवले जातात. आणि जे एंडोजिनस सबस्टन्स असतात, एंडोजिनस म्हणजे आपल्या बॉडीशी रिलेटेड, ते ट्युब्युल मधून ब्लड मध्ये नेले जातात. ट्युब्युल मधून ब्लड मध्ये नेले जातात. हे ह्या ट्रान्सपोर्टरचं काम आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, ऍसिडिक ड्रग असेल तर कोणता ट्रान्सपोर्ट यूज करेल? ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्ट की ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट? ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक ऍनायन. आणि बेसिक ड्रग असेल तर ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट. आता युरिक ऍसिड नावाचा सबस्टन्स जो आहे, हा एंडोजिनस सबस्टन्स आहे की एक्झोजिनस सबस्टन्स? युरिक ऍसिड आपल्या बॉडीत बनतं, युरिक एंडोजिनस. मग युरिक ऍसिडचं ट्रान्सफर हे ट्युब्युल मधून ब्लड मध्ये होईल, तो रिअब्सॉर्ब होईल. कोणत्या ट्रान्सपोर्टनी? ऑर्गॅनिक ऍनायन का ऑर्गॅनिक कॅटायन? ऑर्गॅनिक ऍनायन. आणि एक्झोजिनस सबस्टन्स असेल, ओके, एक्झोजिनस सबस्टन्स असेल, बरोबर, तर त्याचं ट्रान्सफर ब्लड मधून ट्युब्युल मध्ये होतं. एक्झाम्पल, समजा ऍसिडिक ड्रग असतील, तर ऍसिडिक ड्रग जे आहे ते ब्लड मधून कशात येतील? ट्युब्युल मध्ये, विथ द हेल्प ऑफ ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. बेसिक ड्रग असतील तर बेसिक ड्रग ब्लड मधून ट्युब्युल मध्ये येतील ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टच्या यूज करून. लक्षात आलं तुमच्या? येस सर. ओके. आता तुम्हाला फिरोसिमाइड माहिती आहे, बरोबर आहे. थायाजाइड मध्ये तुम्हाला हायड्रोक्लोरोथायाजाइड माहिती आहे, क्लोरथॅडिनॉन माहिती आहे, बरोबर. लक्षात आलं? ओके. येस सर. हा, तर हे ड्रग ट्युब्युल मध्ये ऍक्ट होतात. ट्युब्युल मध्ये ऍक्ट होण्यासाठी त्यांना पहिले ट्युब्युल मध्ये एंटर व्हायचं असतं, तर ते ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्टरचा यूज करून ट्युब्युल मध्ये येतात. तर हे झालं प्रॉक्झिमल स्ट्रेट ट्युब्युल. इथं कोणता डायुरेटिक ऍक्ट होत नाही, बरोबर आहे. कोणताही डायुरेटिक इथे ऍक्ट होत नाही, परंतु डायुरेटिक ट्युब्युल मध्ये एंटर होण्यासाठी, म्हणजे आपण जेव्हा ड्रग घेतो ते ब्लड मध्ये येतं, ब्लड मधून तो
खूप सारे डायुरेटिक हे ल्युमिनल साईडला ऍक्ट होतात. रिनल इपिथेलियल सेलला ल्युमिनल साईडला जे ट्रान्सपोर्टर असतात तिथं ऍक्ट होतात. बरोबर आहे. त्याच्यामुळं हे डायुरेटिक पहिले ट्युब्युल मध्ये येणं गरजेचं आहे. तर हे ट्युब्युल मध्ये कसे येऊ शकतात? एक तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने फिल्टर होऊन येऊ शकतात, किंवा या ट्रान्सपोर्टर जे आहे ऑर्गॅनिक अनायन आणि कॅटायन ट्रान्सपोर्टर त्याचा यूज करून ट्युब्युल मध्ये येऊ शकतात. तर ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्टर ऍसिडिक ड्रग ट्रान्सपोर्ट करते, ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टर बेसिक ड्रग. तर लूप डायुरेटिक, थायाझाइड डायुरेटिक हे ऍसिडिक ड्रग आहे. हे ऍसिडिक ड्रग आहे, ते ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम यूज करतात. आणि दुसरे काही डायुरेटिक आहे, अमिलोराइड ऐकलं असेल तुम्ही, ट्रायमटेरिन ऐकलं असेल, ते बेसिक ड्रग आहे, ते ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम यूज करतात आणि ट्युब्युल मध्ये येतात. तर एवढंच तुम्हाला त्याविषयी लक्षात ठेवायचं आहे, प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्युब्युल. आता हे सगळं फिजिओलॉजी पार्ट मी डिस्कस करतोय, पण तुमचं बेसिक इथं क्लिअर झालं तर तुम्हाला डायुरेटिक समजायला मदत होणार आहे. आता लूप ऑफ हेनलेचं मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. आता हे स्ट्रक्चर जे आहे ते थिक असेंडिंग लिम ऑफ लूप ऑफ हेनले आहे. कोणतं आहे? थिक असेंडिंग लिम ऑफ लूप ऑफ हेनले. लूप ऑफ हेनले कसं असतं हे तुम्हाला स्ट्रक्चर मध्ये दिसलेलं आहे. लूप ऑफ हेनले असा असतो, बरोबर आहे. हा जो असतो याला असेंडिंग लिम म्हणतात, आणि हा जो असतो याला काय म्हणतात? डिसेंडिंग लिम. म्हणजे लूप ऑफ हेनलेचे दोन लिंब आहेत, डिसेंडिंग लिम आणि असेंडिंग लिम. लक्षात आलं तुमच्या? लूप ऑफ हेनले, डिसेंडिंग लिम आणि असेंडिंग लिम लक्षात आलं? येस सर. ओके. आता डिसेंडिंग लिमचं कार्य काय ते मी थोडक्यात पहिले सांगतो, आणि मग असेंडिंग लिम इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला माहित पाहिजे चांगल्या प्रकारे. तर डिसेंडिंग लिम जे आहे, थिन डिसेंडिंग लिम जो आहे, त्याचं काय कार्य आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचं कार्य आहे की रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. तर ह्या डिसेंडिंग लिमवर वॉटर चॅनल्स असतात. ह्या वॉटर चॅनल्स मधून ल्युमेन मधलं वॉटर हे रिनल इपिथेलियल सेल मध्ये येतं. रिनल इपिथेलियल सेल मधून इंटरस्टिशियम मध्ये जातं आणि तिथून ब्लड वेसल मध्ये जातं. तर डिसेंडिंग लिम इज इम्पॉर्टंट फॉर व्हॉट? रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. कशासाठी लागतं ते? रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. ओके, रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. आणि कसं रिअब्सॉर्ब होतं? कोणते चॅनल आहे तिथं? वॉटर. वॉटर चॅनल. ट्रान्सपोर्टसाठी कोणते आहे? वॉटर चॅनल. हे वॉटर चॅनल ल्युमिनल साईडला प्रेझेंट असतात. ल्युमेन मधलं वॉटर ते रिअब्सॉर्ब करून घेतात. तर डिसेंडिंग लिम इज इम्पॉर्टंट फॉर रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. आता असेंडिंग लिम आहे. असेंडिंग लिमला ही अशी लाइनिंग रिनल इपिथेलियल सेल असतील, दोघांच्या मध्ये गॅप असेल. तर ह्याच डायग्रामला आपण आता मोठं केलेलं आहे. ओके, ह्याच डायग्रामला आपण मोठं केलेलं आहे. मोठं केल्यानंतर ते कसं दिसेल ते पहा. जो सगळ्यात आतला पोर्शन आहे हा हा ल्युमेन आहे, ही इपिथेलियल सेल आहे. ओके, आणि ह्या लूप ऑफ इनलेच्या बाहेर जे असतं त्याला इंटरस्टिशियम असतं. ओके, त्याच्यात ब्लड वेसल असतात. तर ती इमेज मोठी केल्यानंतर ही अशी दिसेल. लक्षात आलं तुमच्या ही इमेज? येस सर. ओके. आता येलो पोर्शन हा ल्युमेन आहे. ओके, हे असेंडिंग लिम्बची बाहेरची बॉर्डर आहे जी आता मी ड्रॉ करत आहे. ओके ओके, थिक असेंडिंग लिम्बची बाहेरची बॉर्डर आहे, आणि त्याच्या बाहेर इंटरस्टिशियम असतं. इंटरस्टिशियम मध्ये काय असतं? ब्लड वेसल रन झालेले असतात. बरोबर आहे. आता हे थिक असेंडिंग लिम्बचा एक इपिथेलियल सेल आहे, ही जी ड्रॉ करत आहे मी, हायलाइट करत आहे थोडक्यात. ही दुसरी आहे आणि ही तिसरी आहे. बरोबर आहे. दोन सेलच्या मध्ये जी जागा असते, ओके, ही याला आपण पॅरासेल्युलर स्पेस असं म्हणतो. ओके, यामध्ये आता मी जी हायलाइट करत आहे ती कोणती साईट आहे?
ही ब्ल्यू कलरची इपिथेलियल सेलची कोणती बॉर्डर आहे? ल्युमिनल. ल्युमिनल साइट. आणि ही जी आता रेड मध्ये हायलाइट करत आहे तिला म्हणतात बेसोलॅटरल. बेसोलॅटरल साइट. ओके, बेसोलॅटरल साइट. आता एक लक्षात घ्या की असेंडिंग लिम्ब जी आहे, थिक असेंडिंग लिम्ब, ही सोडियम रिअब्सॉर्ब करते. सोडियम रिअब्सॉर्ब करते, कॅल्शियम मॅग्नेशियम रिअब्सॉर्ब करते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पण थिक असेंडिंग लिम्ब इज इम्परमिएबल फॉर वॉटर, म्हणजे ती वॉटर रिअब्सॉर्ब करत नाही. काय रिअब्सॉर्ब करते? सोडियम आणि पोटॅशियम. सोडियम पोटॅशियम रिअब्सॉर्ब होतं, मॅग्नेशियम कॅल्शियम रिअब्सॉर्ब होतं. लक्षात आलं? तर यामध्ये काय आहे बघा, यामध्ये ल्युमिनल साइटला एक सिम्पोर्ट असतो, त्याला म्हणतात Na+K+2Cl- सिम्पोर्ट. हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. असेंडिंग थिक लिम्बवर Na+K+2Cl- सिम्पोर्ट किंवा को ट्रान्सपोर्ट असतो. तो काय करतो? ल्युमेन मधून सोडियम पोटॅशियम आणि 2 क्लोराईडचं रिअब्सॉर्ब करतो. ह्या ट्रान्सपोर्टरमुळं जे सोडियम पोटॅशियम क्लोराईड आहे ते ल्युमेन मधून कशात येईल? इपिथेलियल सेल मध्ये. लक्षात आलं तुमच्या? नॉर्मल फिजिओलॉजी मी डिस्कस करतोय. असेंडिंग थिक लिम्ब ऑफ लूप ऑफ हेनलेवर Na+K+2Cl- को ट्रान्सपोर्ट आहे, तो सोडियम पोटॅशियम आणि क्लोराईड ल्युमेन मधून रिनल इपिथेलियल सेल मध्ये रिअब्सॉर्ब करेल. सोडियम पोटॅशियम आणि क्लोराईड इपिथेलियल सेल मध्ये आल्यानंतर पुढं काय होतं ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर नेक्स्ट स्टेपला काय होतं की जो सोडियम आहे, आता बेसोलॅटरल साइटला Na+K+ एटीपेज पंप आहे आणि मोस्ट ऑफ द बेसोलॅटरल साइटवर हा पंप प्रेझेंट असतो, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बरोबर आहे? आणि त्यामुळं काय होईल? सोडियम रिनल इपिथेलियल सेल मधून इंटरस्टिशियम मध्ये जाईल, तिथून ब्लड वेसल मध्ये जाईल, आणि इंटरस्टिशियम मधला पोटॅशियम कशात येईल? इपिथेलियल सेल मध्ये. आता बघा, आता काय होतंय बघा, एक लक्षात घ्या की ल्युमिनल साइट वरून Na+K+2Cl- इपिथेलियल सेल मध्ये आला. त्यानंतर बेसोलॅटरल साइट वर कॉन्सन्ट्रेशन करा. Na+K+ अँटीपोर्ट मुळे किंवा Na+K+ एटीपेज पंप मुळे सोडियम इपिथेलियल सेल मधून इंटरस्टिशियम मध्ये गेला, त्या बदल्यात पोटॅशियम इपिथेलियल सेल मध्ये आला. म्हणजे पोटॅशियम ल्युमिनल साइट मधून पण इपिथेलियल सेल मध्ये येतोय आणि इंटरस्टिशियम मधून पण पोटॅशियम इपिथेलियल सेल मध्ये येतोय. तर इपिथेलियल सेल मध्ये पोटॅशियमची लेवल काय होईल? वाढेल. वाढेल. वाढेल, बरोबर आहे. मग बॉडी काय करतं? हा जो पोटॅशियम वाढलेला आहे तर तो पोटॅशियम क्लोराईड सिम्पोर्ट थ्रू बेसोलॅटरल साइटला पोटॅशियम क्लोराईड सिम्पोर्ट, हे काही पोटॅशियम कशात जाईल? परत इंटरस्टिशियम मध्ये जाईल. त्याच्याबरोबर काय जाईल? क्लोराईड पण जाईल. बरोबर आहे? एक K+ गेला तर एक Cl- जातो, एक पॉझिटिव्ह गेल्यावर एक निगेटिव्ह पण जातो. त्यामुळं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयनचं ते कॉन्सन्ट्रेशन ते चेंज होत नाही. फक्त बेसोलॅटरल साइट मधून हा पोटॅशियम परत इंटरस्टिशियम मध्ये जाईल. आणि काही पोटॅशियम ह्या पोटॅशियम चॅनल ल्युमिनल साइटला प्रेझेंट असतं. काही पोटॅशियम कशात जाईल? ल्युमिन. ल्युमेन मध्ये जाईल. लक्षात आलं? ओके. आता लक्षात घ्या, आता पुढची स्टेप पहा. आता Na+K+2Cl- आहे पहा. हा सिम्पोर्टचं नाव काय? Na+K+2Cl-. आता आपल्याला ल्युमेन आणि इपिथेलियल सेल मध्ये काय चेंज झाला ते पाहूया. एक सोडियम आत गेलो, एक पोटॅशियम आत जातो आणि 2 क्लोराईड आत जातात. म्हणजे 2 पॉझिटिव्ह आत जात होते आणि त्याचबरोबर 2 निगेटिव्ह आत जात होते. Na+K+2Cl-. लक्षात आलं? मग ल्युमेन मधलं जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोटेन्शियल चेंज होत होतं का? 2 पॉझिटिव्ह आत गेले, 2 निगेटिव्ह आत गेले, नाही होत होतं. बरोबर आहे? परंतु
शेवटच्या स्टेपला काय झालंय, पोटॅशियम कुठं आलाय परत, काही ल्युमेन. ल्युमेन मध्ये. मग ल्युमेन मध्ये पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढेल का निगेटिव्ह पोटेन्शियल वाढेल? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. मग ल्युमेन पॉझिटिव्ह पोटेन्शियल तयार होतं. हे फिजिओलॉजी पार्ट मी डिस्कस करतोय. ल्युमेन पॉझिटिव्ह पोटेन्शियल ऍक्ट्स एज ए ड्रायव्हिंग फोर्स फॉर रिअब्सॉर्प्शन ऑफ मॅग्नेशियम अँड कॅल्शियम थ्रू पॅरासेल्युलर स्पेस. ह्या पॅरासेल्युलर स्पेस मधून ल्युमेन पॉझिटिव्ह पोटेन्शियल तयार झाल्यामुळं मॅग्नेशियम कॅल्शियमचं काय होतं, इथून मॅग्नेशियम कॅल्शियम ह्या दोन सेलच्या मध्ये जी जागा आहे पॅरासेल्युलर, तिथून कशात जातात, इंटरटिश. इंस्टंट. म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं रिअब्सॉर्प्शन थिक असेंडिंग लिंब मधून होतं. त्यासाठी ल्युमेन पॉझिटिव्ह पोटेन्शियल तयार झाल्यानंतर होतं. ल्युमेन पॉझिटिव्ह पोटेन्शियल ऍक्ट्स एज ए ड्रायव्हिंग फोर्स फॉर रिअब्सॉर्प्शन ऑफ मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. हे असेंडिंग थिक लिंब ऑफ हेनलेचं कार्य आहे. म्हणजे ते सोडियम रिअब्सॉर्ब करतात, बरोबर आहे. त्याचबरोबर मॅग्नेशियम कॅल्शियमचं पण रिअब्सॉर्प्शन होतं. लक्षात आलं? ओके. आता नेक्स्ट मध्ये ह्या साईटवर कोणते डायुरेटिक ऍक्ट होतात, तर लूप ऑफ हेनलेवर लूप डायुरेटिक ऍक्ट होतात. नावातच आहे पहा, लूप ऑफ हेनले लूप डायुरेटिक, त्यामुळेच नाव दिले लूप डायुरेटिक. तुम्हाला कोणी प्रश्न विचारला लूप डायुरेटिक ऍक्ट ऑन विच साइट ऑफ नेफ्रॉन, तुमचा आन्सर आहे लूप ऑफ हेनले. मग डिसेंडिंग लिंब का असेंडिंग लिंब, तर त्याचा आन्सर आहे असेंडिंग लिंब, बरोबर. आता हे लूप डायुरेटिक कसे ऍक्ट होतात, तर हे पहा, हे डायुरेटिक सोडियमचं रिअब्सॉर्प्शन इनहिबिट करतात. कसं करतात, बाय इनहिबिटिंग दिस ट्रान्सपोर्ट Na प्लस के प्लस 2Cl मायनस, Na प्लस के प्लस 2Cl मायनस को ट्रान्सपोर्ट इज इनहिबिटेड. म्हणजे ही मेकॅनिझम तुम्हाला कळली, बरोबर आहे. Na प्लस के प्लस 2Cl मायनस को ट्रान्सपोर्ट इज इनहिबिटेड बाय लूप डायुरेटिक. मग लूप डायुरेटिक यूज केल्याने कशाचं रिअब्सॉर्प्शन नाही होणार, Na प्लस के प्लस 2Cl मायनसचं. सोडियम रिअब्सॉर्ब होईल का, हा को ट्रान्सपोर्ट इनहिबिट झाला Na प्लस के प्लस 2Cl मायनस लूप डायुरेटिकनी, तर सोडियम रिअब्सॉर्ब होईल का, नाही. नाही, नाही होणार. मग सोडियम कशात राहील, ल्युमेन मध्ये राहील आणि सोडियम इलिमिनेट होईल. आता जर सोडियम Na प्लस के प्लस 2Cl मायनस को ट्रान्सपोर्ट इनहिबिट झाला, तर पुढच्या कोणत्या स्टेप होणार नाही, त्याच्यामुळे ल्युमेन पॉझिटिव्ह पोटेन्शियल बनेल का, पुढच्या नाही. कोण नाही बनणार. ल्युमेन पॉझिटिव्ह पोटेन्शियल बनलं नाही तर कॅल्शियम मॅग्नेशियमचं रिअब्सॉर्ब होईल का, नाही. मग लूप डायुरेटिक यूज केल्यामुळं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ल्युमेन मधून रिअब्सॉर्ब होणार नाही, इलिमिनेट होईल. त्यामुळे लूप डायुरेटिक यूज केले तर ब्लड कॅल्शियम लेवल काय होईल, कमी. कमी होईल, मॅग्नेशियमची लेवल कमी होईल. तर लूप डायुरेटिकचं एक ड्रॉबॅक आहे, ते हायपोकॅल्सिमिया करतात. काय करतात, कॅल्शियमची लेवल काय करतात, ते कमी करतात. कमी करतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. थायाजाईड डायुरेटिक बद्दल पण कॅल्शियम वर त्याची ऍक्शन आहे, पण कोणती आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आणि ते तुम्हाला मग लक्षात ठेवायचंय लाईफ लॉंग, की लूप डायुरेटिक वर कॅल्शियमची ऍक्शन काय, कॅल्शियम मेटाबॉलिझम वर लूप डायुरेटिकची ऍक्शन काय आहे, आणि थायाजाईड डायुरेटिकची कॅल्शियमवर काय ऍक्शन आहे. आता ते क्लिअर झालंय, लूप डायुरेटिक कॅल्शियमची लेवल कमी करतात ब्लड मधली, हायपोकॅल्सिमिया करतात, कारण ते ल्युमेन पॉझिटिव्ह पोटेन्शियल बनवत नाही. ते यूज केल्यामुळे ल्युमेन पॉझिटिव्ह पोटेन्शियल बनणार नाही, कॅल्शियम मॅग्नेशियमचं रिअब्सॉर्प्शन होणार नाही. आता मी तुम्हाला सांगितलंय की हे थिक असेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनले इज इम्परमिएबल फॉर वॉटर. वॉटर इधर रिअब्सॉर्ब होत नाही, फक्त सोडियम रिअब्सॉर्ब होत होतं. आणि हे ड्रग यूज केल्याने लूप डायुरेटिक सोडियमचं रिअब्सॉर्ब होणार नाही, सोडियम ल्युमेन मध्येच राहील. म्हणजे सोडियम कुठं जाणार नाही, सोडियम ल्युमेन मधून इपिथेलियल सेल मध्ये जाणार नाही, इपिथेलियल सेल मधून कशात जाणार नाही, इंटरस्टिशियम मध्ये. आता बघा, दुसरी डायग्राम मी तुम्हाला दाखवतोय. यामध्ये हे लूप ऑफ हेनले दिसतंय तुम्हाला, ओके.
तर हे वेगळं आहे बरं का, एवढंच पोर्शन आपण लक्षात घेतोय डायग्रामचा. हे लूप ऑफ हेनले असेंडिंग लिम दिसते तुम्हाला आणि डिसेंडिंग लिम. ओके. आता असेंडिंग लिम मध्ये जर आपण लूप डायुरेटिक यूज केले तर इथला जो ट्रान्सपोर्टर आहे तो इनहिबिट होईल, त्यामुळे सोडियमचं रिअब्सॉर्प्शन इंटरस्टिशियम मध्ये होणार नाही. बरोबर आहे. सोडियम ल्युमेन मध्येच राहील. बरोबर. बर. आता जनरली काय होतं, मी तुम्हाला सांगितलंय की डिसेंडिंग लिम मधून काय रिअब्सॉर्ब होतं, डिसेंडिंग वॉटर. पण ते कसं होतं, त्याला काही ड्रायव्हिंग फोर्स आहे का वॉटर रिअब्सॉर्प्शनला? तर आहे. काय आहे ड्रायव्हिंग फोर्स मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस असेंडिंग लिम मधून सोडियम रिअब्सॉर्ब होतं तर सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन इंटरस्टिशियम मध्ये काय होईल, इंटरस्टिशियम मध्ये सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल, नॉर्मली असेंडिंग लिम वाढेल. वाढेल. मग असेंडिंग लिम मधून सोडियम रिअब्सॉर्ब झाला तर असेंडिंग लिम मधून सोडियम रिअब्सॉर्ब होऊन इंटरस्टिशियम मध्ये आला तर सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन इंटरस्टिशियम मध्ये वाढेल आणि तो कॉन्सन्ट्रेशन जे वाढतं विच ऍक्ट्स एज ए ड्रायव्हिंग फोर्स फॉर रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर फ्रॉम डिसेंडिंग लिम इंटू द इंटरस्टिशियम. म्हणजे डिसेंडिंग लिम मधून वॉटरचं रिअब्सॉर्प्शन कशावर डिपेंड आहे की इंटरस्टिशियम मध्ये सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर त्यामुळं कॉर्टिकोमिड्युलरी ऑस्मोटिक ग्रेडियंट बनतो विच ऍक्ट्स एज ए ड्रायव्हिंग फोर्स फॉर रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर फ्रॉम डिसेंडिंग लिम. मग आता असेंडिंग लिम मधून लूप डायुरेटिक यूज केल्यामुळं सोडियम रिअब्सॉर्ब होणार नाही, सोडियम रिअब्सॉर्ब होणार नाही. मग सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन इंटरस्टिशियम मध्ये वाढेल का? सोडियम रिअब्सॉर्ब नाही झाला तर वाढेल. सोडियम जर ल्युमेन नाही वाढणार. नाही वाढणार, नाही वाढणार. मग सोडियमचं रिअब्सॉर्प्शन नाही झालं, सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन इंटरस्टिशियम मध्ये वाढणार नाही आणि सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन इंटरस्टिशियम मध्ये वाढलं नाही तर कॉर्टिकोमिड्युलरी ऑस्मोटिक ग्रेडियंट बनणार नाही. त्यामुळे डिसेंडिंग लिम मधून वॉटर रिअब्सॉर्ब होईल का? नाही होणार. नाही होणार. मग लूप डायुरेटिक यूज केल्याने असेंडिंग लिम मधून सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होत नाही आणि डिसेंडिंग लिम मधून वॉटरचं रिअब्सॉर्प्शन होत नाही. सोडियम आणि वॉटर ल्युमेन मध्येच राहतात आणि मग इलिमिनेट होतात. लक्षात आलं. आणि त्याचबरोबर अजून एक पाहिलं, लूप डायुरेटिक कॅल्शियमची लेवल कमी करतात, हायपोकॅल्सिमिया होतं. हे झालं लूप डायुरेटिकचं. आता नेक्स्ट जो आहे तो अर्ली डीसीटी आहे. अर्ली डीसीटी म्हणजे अर्ली, आता डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युलचं अर्ली पार्ट आपण डिस्कस करत आहोत. अर्ली डीसीटी. दुसरा आहे लेट डीसीटी. तर अर्ली डीसीटी मध्ये काय असतं ते सांगणार आहे. तर एक लक्षात घ्या, इथे मला एक सांगायचं राहिलं, असेंडिंग लिम ऑफ लूप ऑफ हेनले मधून अराउंड 25% सोडियम नॉर्मली रिअब्सॉर्ब होत असतं. बरोबर आहे. इन प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मधून 65% होत होतं आणि असेंडिंग लिम मधून किती होत आहे, 25% सोडियम रिअब्सॉर्ब होत आहे. त्यामुळे लूप डायुरेटिक यूज केले तर अराउंड 20 to 25% सोडियम लॉस होतं, सोडियम रिअब्सॉर्ब होत नाही. लूप डायुरेटिक असेंडिंग लिमवर ऍक्ट होतात. असेंडिंग थिक लिम 25% सोडियम रिअब्सॉर्ब करतो. मग लूप डायुरेटिक यूज केल्याने हे जर सिम्पोर्ट ब्लॉक झालं तर 25% सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होणार नाही, 25% सोडियम लॉस होतं. त्यामुळं लूप डायुरेटिक, आता मी तुम्हाला हे सांगितलंय, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये जो अँटीपोर्ट होता Na+H+ अँटीपोर्ट, तो 65% सोडियम रिअब्सॉर्ब करत होता, परंतु त्यावर ऍक्ट होणारा डायुरेटिक मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये. बरोबर आहे. याच्यानंतर मग तुम्हाला विचारलं कोणता मोस्ट पॉवरफुल डायुरेटिक मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तर लूप डायुरेटिक. मॅक्झिमम सोडियम लॉस कोणत्या डायुरेटिक बरोबर आहे, तर त्याचं नाव काय आहे, लूप डायुरेटिक. आणि त्यामुळं सगळ्या डायुरेटिक मध्ये याचा लूप डायुरेटिकचा इफेक्ट मॅक्झिमम असतो, त्यामुळे त्याला, त्या ग्रुपला अजून एक नाव दिलेलं आहे, हाय सिलिंग डायुरेटिक. सिलिंग म्हणजे मॅक्झिमम इफेक्ट, हाय सिलिंग डायुरेटिक. काय नाव दिलेलं आहे, हाय सिलिंग डायुरेटिक. लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं हाय सिलिंग डायुरेटिक का म्हणतात? मॅक्झिमम सोडियम लॉस लूप डायुरेटिक मुळे दिसून येतं. 25% सोडियम लॉस हा मॅक्झिमम आहे डायुरेटिक पैकी, म्हणून हाय सिलिंग डायुरेटिक
हे नाव लूप डायुरेटिक, म्हणजे लूप डायुरेटिकलाच हाय सिलिंग डायुरेटिक म्हणतात. लूप डायुरेटिक कुठे ऍक्ट होतात? लूप ऑफ हेनलेवर होतात. आणि कोणता सिम्पोर्ट इनहिबिट करतात? Na+K+2Cl-. लूप डायुरेटिक हायपोकॅल्सिमिया करतात. म्हणजे बेसिक गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या. आता अर्ली डीसीटी मध्ये काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय. तर ही ल्युमेन आहे येलो पोर्शन मधलं. ही जे आहे ही ल्युमिनल साईट आहे इपिथेलियल सेलची. ओके. त्यानंतर दुसऱ्या ज्या साईट आहे ते बेसोलॅटरल साईट आहे. ओके, बेसोलॅटरल साईट. आणि ह्या इपिथेलियल सेलच्या बाहेर ब्ल्यू कलरचं हे जे आता मी हायलाइट करत आहे हे इंटरस्टिशियम आहे. त्याच्यामध्ये ब्लड वेसल रन होतात. तर इथं कसं रिअब्सॉर्प्शन होतं सोडियमचं आणि हे, तर इथून तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे 5 to 8% सोडियम इथून रिअब्सॉर्ब होतं. असेंडिंग लिम ऑफ लूप ऑफ इनले मधून 25% होत होतं. इथून 5 ते 8% सोडियम रिअब्सॉर्ब होतं. 5 ते 8%, लक्षात घ्या, 5 ते 8%. तर यामध्ये बघा, यामध्ये काय आहे की ल्युमिनल साईटला Na+Cl- सिम्पोर्ट आहे. असेंडिंग थिक लिमला Na+K+2Cl- होता. इथं Na+Cl- सिम्पोर्ट आहे. Na+Cl- सिम्पोर्ट काय करतो? ल्युमेन मधलं सोडियम इपिथेलियल सेल मध्ये टाकतो. त्याचबरोबर क्लोराईड पण आत टाकतो. म्हणजे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह येतं. मग आता Na+Cl- हे इपिथेलियल सेल मध्ये आलं. त्यानंतर काय होतं? बेसोलॅटरल साईटला मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बेसोलॅटरल साईटला मेजॉरिटी साईटला Na+K+ATPase पंप प्रेझेंट असतो. ते काय करतं? इपिथेलियल सेल मधला सोडियम घेऊन इंटरस्टिशियम मध्ये पाठवतो. त्या बदल्यात पोटॅशियम आत येतो. ओके, हे झालं. त्याचप्रमाणे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे सोडियम रिअब्सॉर्ब होतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे सोडियम इपिथेलियल ल्युमेन मधून इपिथेलियल सेल मध्ये येतो आणि इपिथेलियल सेल मधून इंटरस्टिशियम मध्ये जातो. तर हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. दुसरं, पॅराथायरॉइड हार्मोन रिलेटेड ऍक्शन ही अर्ली डीसीटी मध्ये दिसते. पॅराथायरॉइड हार्मोन त्यांच्या रिसेप्टरवर ऍक्ट होतात. ते बेसोलॅटरल साईडला ते रिसेप्टर असतात. पॅराथायरॉइड हार्मोन काय करतात? पॅराथायरॉइड हार्मोन कॅल्शियमचं रिअब्सॉर्प्शन साठी महत्वाचे आहे. किडनी मधून कॅल्शियम रिअब्सॉर्ब करण्याचं काम पॅराथायरॉइड हार्मोन करतात. पॅराथायरॉइड हार्मोन बेसोलॅटरल साईडला त्यांचे रिसेप्टरवर ऍक्ट होता आणि त्या पॅराथायरॉइड हार्मोन रिसेप्टरवर ऍक्ट राहून पॅराथायरॉइड हार्मोन काय करतात? ल्युमिनल साईटला जे कॅल्शियम चॅनल आहे त्यांच्यातून ते कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन करतात. म्हणजे ल्युमिनल साईडला अर्ली डीसीटी मध्ये Na+Cl- सिम्पोर्टचा आहेच. त्याचप्रमाणे कॅल्शियम चॅनल आहे आणि हा कॅल्शियम चॅनल कोण ऑपरेट करतं? पॅराथायरॉइड हार्मोन. पॅराथायरॉइड हार्मोन कॅल्शियमचं रिअब्सॉर्प्शन ल्युमेन मधून ट्युब्युल मध्ये करतात. हा कॅल्शियम मग ट्युब्युल मधून इंटरस्टिशियम मध्ये जातो, तिथून ब्लड वेसल मध्ये जातो. बेसोलॅटरल साईटला कॅल्शियम सोडियम एक्सचेंज आहे, कॅल्शियम H+ एक्सचेंज आहे. हे काही तुम्हाला डिटेल मध्ये कोणी विचारणार नाही, फक्त तुम्हाला बेसिक गोष्टी क्लिअर होण्यासाठी मी डिटेल मध्ये डिस्कस करतो की पॅराथायरॉइड हार्मोन मेडिएटेड कॅल्शियम रिअब्सॉर्प्शन टेक्स प्लेस इन अर्ली डीसीटी. अर्ली डीसीटी मध्ये कॅल्शियमचं रिअब्सॉर्प्शन होतं. हे फिजिओलॉजी पार्ट झाला. आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कोणता डायुरेटिक ह्या अर्ली डीसीटी वर ऍक्ट होतो. तर अर्ली डीसीटी वर थायाझाईड ग्रुप ऑफ डायुरेटिक ऍक्ट होतो, थायाझाईड डायुरेटिक. आणि थायाझाईड डायुरेटिक कोणता सिम्पोर्ट इनहिबिट करतात? अर्ली डीसीटी वरचा Na+Cl- सिम्पोर्ट ते इनहिबिट करतात. त्यामुळे 5 ते 8% सोडियम रिअब्सॉर्प्शन होत नाही आणि त्याच्याबरोबर सोडियम रिअब्सॉर्प्शन न झाल्यामुळे सोडियम इलिमिनेट होतं, त्याच्याबरोबर वॉटरही इलिमिनेट होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. The thiazide diuretic acts on early part of DCT and how it acts by inhibiting which co-transport? कोणता co-transport इनहिबिट होतं? Na+Cl. Na+Cl-. दोघां आणि लूप डायुरेटिकने कोणता होत होता? Na+Cl- 2Cl-.
Na+K+2Cl-. प्लस 2Cl-. म्हणजे दोघात फरक आहे ते लक्षात ठेवायचंय. म्हणजे एक्झामला जरी आलं तर थायाझाईड डायुरेटिकचे मेकॅनिझम माहीत सगळ्यांना. सगळे डायुरेटिक सोडियम वॉटर लॉस करतात. थायाझाईड ऍक्ट्स ऑन अर्ली डीसीटी. थायाझाईड इनहिबिट Na+Cl- को ट्रांसपोर्ट. देर इज लॉस ऑफ 5 to 8% sodium along with water is lost. Loop diuretic acts on loop of Henle. Loop diuretic inhibit Na+K+2Cl- co-transport. 25% sodium is lost along with water is lost. असं दोन्हींच्या मेकॅनिझम इथं क्लिअर झालेले आहे. आता या व्यतिरिक्त तुम्हाला लक्षात ठेवायचंय थायाझाईड डायुरेटिक. पहा बरं का, थायाझाईड डायुरेटिक पोटेन्शिएट ऍक्शन ऑफ पॅराथायरॉइड हार्मोन. थायाझाईड डायुरेटिक प्रोमोट्स ऍक्शन ऑफ पॅराथायरॉइड हार्मोन. थायाझाईड डायुरेटिक पॅराथायरॉइड हार्मोनचे ऍक्शन प्रमोट करतात. थायाझाईड डायुरेटिक रिस्पॉन्सिबल फॉर पॅराथायरॉइड हार्मोन मेडिएटेड कॅल्शियम रिअब्सॉर्प्शन. थायाझाईड डायुरेटिक रिस्पॉन्सिबल फॉर पॅराथायरॉइड हार्मोन मेडिएटेड कॅल्शियम रिअब्सॉर्प्शन. जर थायाझाईड डायुरेटिक दिले तर कॅल्शियमचं रिअब्सॉर्प्शन वाढतं. पॅराथायरॉइड हार्मोन मेडिएटेड कॅल्शियम रिअब्सॉर्प्शन स्टिम्युलेट होतं आणि त्याच्यामुळं कॅल्शियम रिअब्सॉर्प्शन झाल्यामुळं कॅल्शियम ब्लड मध्ये येईल आणि ब्लड कॅल्शियम लेवल काय होईल, वाढेल. वाढेल. मग लक्षात घ्या, लूप डायुरेटिक कॅल्शियमची लेवल कमी करत होतं, ब्लड कॅल्शियम. बरोबर आहे, कारण कॅल्शियम रिअब्सॉर्ब होत नव्हता किडनीतून, कॅल्शियम इलिमिनेट होत होता. आणि थायाझाईड डायुरेटिक कॅल्शियमचं रिअब्सॉर्प्शन करता येतं, ते वाढतंय. हायपर कॅल्शियम. म्हणजे दोघा कॅल्शियम मेटाबॉलिझमवर लूप डायुरेटिक आणि थायाझाईड डायुरेटिकचा ऑपोजिट इफेक्ट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं? येस. ओके, लक्षात आलं. ओके, ठीक आहे. लक्षात अजून कसं ठेवता येईल, लूप लुजेस कॅल्शियम असं लक्षात ठेवायचं. लूप लुजेस कॅल्शियम, लूप लुजेस कॅल्शियम. लूप डायुरेटिक कॅल्शियम लूज करतात, किडनी मधून लॉस करतात, त्यामुळं कॅल्शियमची लेवल ब्लड मधली कमी होते. दुसऱ्या भाषेत असं पण विचारू शकतात ते, लूप डायुरेटिक यूज केल्याने युरिन मधली कॅल्शियमची लेवल काय होईल. उलट विचारू शकतात, तर म्हणजे हायपोकॅल्सिमिया होतं, पण कॅल्शियम इलिमिनेट किडनी मधून होतं, युरिन मधून, तर कॅल्शियम युरिन मध्ये वाढतं लूप डायुरेटिक यूज केल्याने. असं एक उलट पण विचारू शकता, पण ब्लड मधलं लक्षात ठेवा, ते सोपं आहे. लूप डायुरेटिक हायपोकॅल्सिमिया करतात, थायाझाईड डायुरेटिक हायपरकॅल्सिमिया करतात. ओके, आता एक लक्षात घ्या, त्याच्या पुढचा जो पार्ट आहे लेट डीसीटी आणि कलेक्टिंग ट्यूब्यूलचा पार्ट आहे. अर्ली डीसीटी वर Na+Cl- को ट्रान्सपोर्ट असतो, थायाझाईड डायुरेटिक तिथे ऍक्ट होतात, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता पुढचा जो पार्ट आहे लेट डीसीटी आणि कलेक्टिंग ट्यूब्यूलवर काय कोणते को ट्रान्सपोर्टर असतात किंवा कोणते चॅनल असतात ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर ही जी साईट आहे ही आउटर साईट आहे, बेसोलॅटरल साईट पण म्हणू शकतो आपण. आणि ल्युमेनच्या साईटची जी साईट मी दाखवतो आहे ती ल्युमिनल साईट आहे. तुम्हाला आता ल्युमेन, रिनल इपिथेलियल सेल आणि इंटरस्टिशियम ह्या तिन्ही गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. ओके, तर एक लक्षात घ्या, लेट डीसीटी आणि अर्ली पार्ट ऑफ कलेक्टिंग ट्यूब्यूल. लेट डीसीटी आणि कलेक्टिंग ट्यूब्यूल वर काय असतं ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ह्यामध्ये अल्डोस्टेरॉन मेडिएटेड सोडियम रिअब्सॉर्प्शन होतं, 2 ते 5% सोडियम रिअब्सॉर्ब होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ही फिजिओलॉजी पार्ट आहे, बरोबर आहे, हा फिजिओलॉजी पार्ट आहे, बरोबर आहे. आता कसं होतं मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये अल्डोस्टेरॉन नावाचा हार्मोन रिलीज कधी होतो, ज्यावेळेस किडनी मधून सोडियम जास्त इलिमिनेट होत असेल, त्यावेळेस वॉटरही इलिमिनेट होतं, त्यामुळे प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी होतं. त्यावेळेस मिनरलोकॉर्टिकॉइड रिलीज होतो. मिनरलोकॉर्टिकॉइड हार्मोनचं नाव आहे अल्डोस्टेरॉन. ॲड्रिनल ग्लॅन्ड मध्ये, ॲड्रिनल कॉर्टेक्स मध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड सेक्स हार्मोन बनतात. तर त्यात मिनरलोकॉर्टिकॉइड हार्मोन जो आहे तो अल्डोस्टेरॉन आहे. आणि अल्डोस्टेरॉन रिलीज झाल्यानंतर तो काय करतो, अल्डोस्टेरॉनचं काम काय आहे,
सोडियम वॉटर रिटेन्शन. अल्डोस्टेरॉन काय करतो? सोडियम वॉटर रिटेन करतो. कसं करतो हे तुमच्याशी मी डिस्कस करणार आहे. आणि त्यानुसार ह्या साईटवर कोणते डायुरेटिक ऍक्ट होतात. तर एक लक्षात घ्या, अल्डोस्टेरॉन शरीरात रिलीज झाल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन मधून तो लेट डीसीटी अँड कलेक्टिंग ट्युब्युल मध्ये येतो आणि तिथं तो बेसोलॅटरल साईटनी एंटर करतो. आता तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड हे ड्रग किंवा हे हार्मोन, ग्लुकोकॉर्टिकॉइड मिनरलोकॉर्टिकॉइड हार्मोन जे आहे हे त्यांच्या रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतात. आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड मिनरलोकॉर्टिकॉइड रिसेप्टर हे न्यूक्लिअर रिसेप्टरचे पार्ट हे तुम्हाला माहित झालेलं आहे. ग्लुकोकॉर्टिकॉइडच्या मेकॅनिझम मध्ये मी डिस्कस केलंय कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये. तर आता आपण अल्डोस्टेरॉनचं डिस्कस करणार आहे. अल्डोस्टेरॉन हा मिनरलोकॉर्टिकॉइड आहे आणि हा त्याच्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो. तर न्यूक्लिअर रिसेप्टर हे सेल मेम्ब्रेनवर नसतात, सेलच्या आतमध्ये असतात. सायटोप्लाझम मध्ये असू शकतात किंवा न्यूक्लियस मध्ये असू शकतात. अल्टिमेटली ऍक्शन न्यूक्लिअर रिसेप्टरची न्यूक्लियसवर आहे. बरोबर आहे. ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि मिनरलोकॉर्टिकॉइड रिसेप्टर हे सेलच्या आतमध्ये सायटोप्लाझम मध्ये असतात. तिथं ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टरवर ग्लुकोकॉर्टिकॉइड ऍक्ट होतो, मिनरलोकॉर्टिकॉइड रिसेप्टरवर मिनरलोकॉर्टिकॉइड ऍक्ट होतो आणि नंतर तिथं न्यूक्लियस मध्ये जाऊन तिथं ऍक्शन होते. तर अल्डोस्टेरॉन हा मिनरलोकॉर्टिकॉइड आहे. तो अल्डोस्टेरॉन बेसोलॅटरल साइट मधून एंटर होतो. आता एक लक्षात घ्या की लेट डीसीटी आणि कलेक्टिंग ट्युब्युल मध्ये जे रिनल इपिथेलियल सेल आहेत त्यामध्ये प्रिन्सिपल सेल असतात आणि इंटरकॅलेटेड सेल असतात. आता प्रिन्सिपल सेलवर काय आहे आणि इंटरकॅलेटेड सेलवर ल्युमिनल साइटला काय आहे. तर ल्युमिनल साइटचा विचार केला तर ह्या रिजन मध्ये सिम्पोर्ट नसतो, चॅनल्स असतात. कोणते चॅनल असतात? सोडियम चॅनल आहेत ल्युमिनल साइटला, पोटॅशियम चॅनल आहेत. चॅनल वेगळं, सिम्पोर्ट वेगळं. हे प्रिन्सिपल सेलच्या ल्युमिनल साइटला आहे. प्रिन्सिपल सेलच्या बेसोलॅटरल साइटला काय आहे? एक पंप आहे, Na+K+ एटीपेज पंप. मेजॉरिटी बेसोलॅटरल साइटला हा पंप प्रेझेंट असतो, मेजॉरिटी सगळीकडे आलेला आहे. इंटरकॅलेटेड सेलचा जर विचार केला तर ल्युमिनल साइटला H+ एटीपेज पंप आहे, तो H+ सिक्रेशन ल्युमेन मध्ये करतो. आणि बेसोलॅटरल साइटला बायकार्बोनेट क्लोराईड अँटीपोर्ट आहे, बायकार्बोनेट क्लोराईड अँटीपोर्ट आहे. हे डिटेलमध्ये काही लक्षात ठेवायचं नाही, फक्त याच्यातला आपल्याला बेस काय इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला शेवटी सांगतो. फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. तर यामध्ये यामध्ये आता अल्डोस्टेरॉन जो आहे तो काय करतो ते तुम्हाला सांग. ज्यावेळेस ल्युमेन मधलं सोडियम जास्त आहे हे लक्षात येतं बॉडीला, त्यावेळेस किडनी मधल्या ट्युब्युल मध्ये सोडियम जास्त जात आहे बाहेर युरिन मधून, तेव्हा अल्डोस्टेरॉन रिलीज होतो. अल्डोस्टेरॉन सोडियम वॉटर रिटेन करतो हे तुम्हाला सांगितलेलं. कसं करतो? अल्डोस्टेरॉन बेसोलॅटरल साइटनी प्रिन्सिपल सेल मध्ये एंटर होतो आणि अल्डोस्टेरॉन रिसेप्टरवर ऍक्ट होतो. कोणत्या? अल्डोस्टेरॉन रिसेप्टरवर. अल्डोस्टेरॉन रिसेप्टर हा मिनरलोकॉर्टिकॉइड रिसेप्टर आहे, हा न्यूक्लिअर रिसेप्टर आहे. तो जाऊन काय करतो? न्यूक्लियस मध्ये जातो आणि प्रोटीन सिंथेसिस वाढवतो. कोणते प्रोटीन सिंथेसिस? त्याला अल्डोस्टेरॉन इंड्यूस प्रोटीन्स म्हणतात. अल्डोस्टेरॉन इंड्यूस प्रोटीन्स काय काय आहे त्यात? सोडियम चॅनल आहे, पोटॅशियम चॅनल्स आहेत, सोडियम पोटॅशियम एटीपेज आहे, याची सिंथेसिस वाढते आणि सोडियम आणि पोटॅशियम चॅनल हे ल्युमिनल साइटला इन्सर्ट होतात. सोडियम आणि पोटॅशियम चॅनल कुठे इन्सर्ट होतात? ल्युमिनल साइटला. आणि Na+K+ एटीपेज पंप कुठे इन्सर्ट होतो? बेसोलॅटरल साइटला. थोडक्यात काय? अल्डोस्टेरॉन दिल्याने किंवा बॉडी मधला अल्डोस्टेरॉन रिलीज झाला. अल्डोस्टेरॉन बॉडी मधला रिलीज झाला तर काय होतं ते पाहूया आपण. फिजिओलॉजी पाहतोय म्हणून. ते अल्डोस्टेरॉन रिलीज झाल्यानंतर अल्डोस्टेरॉन बेसोलॅटरल साइटनी प्रिन्सिपल सेल मध्ये येईल, अल्डोस्टेरॉन रिसेप्टरवर ऍक्ट होईल. अल्डोस्टेरॉन रिसेप्टरवर ऍक्ट होऊन
AIP तयार होईल, अल्डोस्टेरॉन इंड्यूस प्रोटीन्स. काय आहेत ते? सोडियम चॅनल, पोटॅशियम चॅनल, Na+K+ एटीपेज पंप. त्यातले सोडियम चॅनल, पोटॅशियम चॅनल ल्युमिनल साईडला इन्सर्ट होईल आणि बेसोलॅटरल साईडला Na+K+ एटीपेज पंप इन्सर्ट होईल. आणि त्यांनी काय होईल? त्यांनी सोडियमचं रिअब्सॉर्प्शन ह्या चॅनल मधून, ल्युमेन मधून इपिथेलियल सेल मध्ये होईल. सोडियमचं रिअब्सॉर्प्शन ल्युमेन मधून इपिथेलियल सेल मध्ये होईल. ओके, त्याला रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल असं म्हणतात. सोडियम आत आला आणि आत आलेला सोडियम मग बेसोलॅटरल साईडला जे Na+K+ एटीपेज पंप आहे त्यांनी इंटरस्टिशियम मध्ये सोडियम जाईल. तर सोडियम इंटरस्टिशियम मध्ये गेला, पोटॅशियम इंटरस्टिशियम मधून इपिथेलियल सेल मध्ये आलं. मग इपिथेलियल सेल मध्ये आलेला जो पोटॅशियम आहे, सोडियम इंटरस्टिशियम मध्ये जातो Na+K+ एटीपेज पंपनी, त्या बदल्यात पोटॅशियम इंटरस्टिशियम मधून इपिथेलियल सेल मध्ये येतो. हा पोटॅशियम नंतर पोटॅशियम चॅनल जे ल्युमिनल साईटवर आहे त्याने ल्युमेन मध्ये जातो. म्हणजे अल्डोस्टेरॉनने सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होतं आणि पोटॅशियम काय होतं? अल्डोस्टेरॉननी लॉस होतं. सोडियम रिअब्सॉर्ब होतं, पोटॅशियम लॉस होतं. मग इनिशियली सोडियम इज एक्सचेंज विथ पोटॅशियम. सोडियम कशा बरोबर एक्सचेंज होतो? पोटॅशियम. सोडियम रिअब्सॉर्ब होतो, त्या बदल्यात पोटॅशियम लॉस होतो. एक पॉझिटिव्ह आत येतो, एक पॉझिटिव्ह बाहेर जातो. अल्डोस्टेरॉनचा इफेक्ट पहा, सोडियम रिअब्सॉर्ब होतं, पोटॅशियम लॉस होतं. आणि ज्यावेळेस पोटॅशियमची लेवल कमी होते त्यावेळेस सोडियमचं एक्सचेंज मग H+ आयन बरोबर होतं. इंटरकॅलेटेड सेलमध्ये जे H+ एटीपेज पंप आहे त्यांनी H+ बाहेर पडतं. म्हणजे इनिशियली सोडियम इज एक्सचेंज विथ पोटॅशियम आणि लॅटर ऑन सोडियम इज एक्सचेंज विथ H+. हे झालं अल्डोस्टेरॉनचं कार्य. आणि अशा रीतीने सोडियम रिअब्सॉर्ब होतं अल्डोस्टेरॉनमुळं. सोडियम रिअब्सॉर्ब झालं तर वॉटर पण रिअब्सॉर्ब होतं, वॉटर पण रिटेन होतं. हे झालं अल्डोस्टेरॉनचं कार्य. तर अल्डोस्टेरॉन सोडियम वॉटर रिटेन करतो हे तुम्हाला कळलेलं आहे. आता याच्यात डायुरेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू आपण काहीच पाहिलेलं नाही, फिजिओलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिलं. पण याच्यावर 2 डायुरेटिक ग्रुप तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कोणते आहे? तर अल्डोस्टेरॉन सोडियमचं रिअब्सॉर्प्शन करतो आणि पोटॅशियमचं लॉस करतो. सोडियम रिअब्सॉर्ब झाल्यामुळे वॉटर पण रिअब्सॉर्ब होतं. बरोबर आहे. जर आपण हे रिसेप्टर ब्लॉक करणारे ड्रग दिले, अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटागोनिस्ट, तर अल्डोस्टेरॉनचं कार्य होईल का? अल्डोस्टेरॉन त्याचं कार्य करू शकेल का अल्डोस्टेरॉन रिसेप्टरच ब्लॉक केले तर? नाही. नाही. आणि ते नाही झालं तर अल्डोस्टेरॉनचं कार्य सोडियम रिअब्सॉर्प्शन आहे, वॉटर रिअब्सॉर्प्शन आहे. मग अल्डोस्टेरॉनचं कार्यच नाही झालं तर सोडियम वॉटर रिअब्सॉर्ब होईल का? नाही. सोडियम वॉटर रिअब्सॉर्ब नाही झाले तर ते इलिमिनेट होणार आहे. लक्षात आलं? येस सर. तर इथं अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटागोनिस्ट आपण यूज करू शकतो आणि त्याचं नाव आहे स्पायरोनोलॅक्टोन. Spironolactone, how it acts? By inhibiting which receptor? Aldosterone receptor. ओके, लक्षात आलं? ठीक आहे. अजून एक ड्रग ग्रुप इथं ऍक्ट होतो, तो अल्डोस्टेरॉन रिसेप्टरला ब्लॉक नाही करत. हा एक तो ग्रुप आहे. दुसरा जो ग्रुप आहे ना, तो काय करतो? तो ल्युमिनल साईटने येतो आणि रिनल इपिथेलियल सोडियम चॅनलला इनहिबिट करतो. म्हणजे अल्डोस्टेरॉन आला, अल्डोस्टेरॉनने रिसेप्टरवर ऍक्ट झाला, त्याने सोडियम पोटॅशियम चॅनल बनवून ते इन्सर्ट जरी केले तर हा ड्रग काय करतो? सोडियम चॅनलला ब्लॉक करून टाकतो. म्हणजे रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल ब्लॉक करणारा ड्रग, रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल इनहिबिटर. त्याचं नाव आहे ॲमिलोराइड. ट्रायमटेरिन, हे 2 ड्रग आहे ॲमिलोराइड. ओके, तर तो रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल इनहिबिट करतो. बर, आता मला सांगा. ओके, ठीक आहे. आता सोडियम जर रिअब्सॉर्ब नाही झाला, ओके, अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट यूज करा, स्पायरोनोलॅक्टोन किंवा रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल इनहिबिटर यूज करा. दोन्ही ड्रगनी सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होईल का? नाही. सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होणार नाही. अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट यूज केले, स्पायरोनोलॅक्टोन किंवा रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल इनहिबिटर ॲमिलोराइड यूज केला तर
प्रिन्सिपल सेलमध्ये सोडियमचं रिॲब्सॉर्ब होईल का? नाही. मग सोडियम रिॲब्सॉर्ब नाही झालं तर पोटॅशियम लॉस होईल का? सोडियम जर रिॲब्सॉर्ब नाही झाला तर पोटॅशियम लॉस होईल का? सोडियम रिॲब्सॉर्ब नाही होणार. नाही होणार. बरोबर आहे. म्हणजे आता तुम्हाला मी जर सांगितलं स्पायरोनोलॅक्टोन किंवा ॲमिलोराइड हे ड्रग यूज केल्याने सोडियमचं रिॲब्सॉर्प्शन होणार नाही, त्याचप्रमाणे पोटॅशियमचं इलिमिनेशन होणार नाही, त्यामुळे ब्लड मधली पोटॅशियमची लेवल काय होईल? वाढेल. वाढेल. त्यामुळे ब्लड मधली पोटॅशियमची लेवल काय होईल? वाढेल. आवाज येतोय का? Yes, sir. एक मिनिट ते मी थोडं बाहेर आलो याच्यात. म्यूट ऑल पार्टिसिपेंट. ओके, ठीक आहे. ओके, एक मिनिट. जस्ट एक मिनिट. ओके, 5 मिनिटं आपण 5-10 मिनिटं घेऊया. हा, तर तर एक लक्षात घ्या, स्पायरोनोलॅक्टोन आणि ॲमिलोराइड नावाचे जे ड्रग आहेत म्हणजे अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट आणि रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल इनहिबिटर हे यूज केल्याने सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होणार नाही आणि त्या बदल्यात पोटॅशियम लॉस होणार नाही. म्हणजे पोटॅशियमची लेवल ब्लड मधली काय होईल? इन्क्रीज होईल. त्यामुळे त्यांना दोन्ही ड्रगला म्हणजे हे अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट स्पायरोनोलॅक्टोन आणि रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल इनहिबिटर ह्या ड्रगला आपण पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक म्हणतो आणि हे ड्रग यूज केल्याने ब्लड मधली पोटॅशियमची लेवल काय होते? वाढते. पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक. बर, तुम्हाला थायाझाईड आणि लूप डायुरेटिकचा पोटॅशियम लेवलवर काय इफेक्ट आहे ते माहिती आहे का? थायाझाईड डायुरेटिक आणि लूप डायुरेटिक हे पोटॅशियमची लेवल कमी करतात का वाढवतात? कमी करतात. कमी करतात. बरोबर आहे. पोटॅशियमची लेवल कमी करतात. आता मी जे दुसरे सांगितलेत अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट स्पायरोनोलॅक्टोन आणि रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल इनहिबिटर ॲमिलोराइड ते पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक आहे. ते पोटॅशियमची लेवल काय करतील? वाढवतील. लक्षात घ्या. म्हणजे थायाझाईड आणि लूप डायुरेटिक हे पोटॅशियमची लेवल काय करतात? कमी कर. हा, कसे करतात ते तुम्हाला माहित नाहीये, मी ते सांगणार आहे. थायाझाईड आणि लूप डायुरेटिक हे जे दोन ग्रुप आहेत हे पोटॅशियमची लेवल काय करतात? कमी करतात. कमी करतात. हायपोकॅलेमिया करतात. आणि ॲमिलोराइड आणि स्पायरोनोलॅक्टोन हे पोटॅशियमचे लेवल काय करतात? वाढवतात. मग लूप डायुरेटिक बरोबर लूप डायुरेटिक बरोबर स्पायरोनोलॅक्टोन यूज केले तर चांगलं राहील का नाही? येस सर. बरोबर आहे. लूप डायुरेटिक पोटॅशियमची लेवल कमी करतायत, स्पायरोनोलॅक्टोन वाढवतायत, दोन्ही एकत्र यूज केले तर पोटॅशियमची लेवल नॉर्मल राहील. बरोबर आहे. पोटॅशियम कमी झालं तरी बॉडीसाठी घातक आहे, जास्त झालं तरी घातक आहे. त्यात तुम्हाला आता हे तर लक्षात आलं ॲमिरोलाइड आणि स्पायरोनोलॅक्टोन पोटॅशियमची लेवल कशी वाढवतात ते तर लक्षात आलं. कशी वाढते? सोडियम रिअब्सॉर्ब नाही होत, त्या बदल्यात पोटॅशियम बाहेर जात नाही. म्हणजे ही ऍक्शन तुमच्या लक्षात आलेली आहे की इथं सोडियम रिअब्सॉर्ब न झाल्यामुळं पोटॅशियम लॉस होत नाही आणि पोटॅशियम बॉडीत जातो. आता एक लक्षात घ्या, लूप डायुरेटिक आणि थायाझाईड डायुरेटिक हायपोकॅलेमिया कसं करतात? बरोबर आहे. लूप डायुरेटिक Na+ आता कसं करतात ते मी तुम्हाला सांगतोय. बरोबर आहे. तर हायपोकॅलेमिया कसं करतात? तर लूप डायुरेटिक आणि थायाझाईड डायुरेटिकचं जी ऍक्शन आहे हायपोकॅलेमियाची ते कशी करतात? तर
त्यांची साईट ऑफ ऍक्शन तुम्हाला लक्षात आली. लूप डायुरेटिक लूप ऑफ हेनलेवर ऍक्ट होतात, थायाझाईड डायुरेटिक अर्ली डीसीटी वर ऍक्ट होतात. डायुरेटिक ऍक्शन तिथं आहे, पण हायपोकॅलेमियाचे जे संदर्भ आहे तो आताची जी स्लाइड दाखवली तुम्हाला, लेट डीसीटी आणि कलेक्टिंग ट्यूबुल त्याच्याशी रिलेटेड आहे. तुम्ही मला सांगा, लूप डायुरेटिक आपण यूज केल्याने सोडियमचं रिअब्सॉर्प्शन काय होतं? इनहिबिट होतं. थायाझाईड डायुरेटिक यूज केल्याने सोडियमचं रिअब्सॉर्प्शन इनहिबिट होतं. मग सोडियम कशात राहील जास्त? ल्युमेन मध्ये राहील का इंटरस्टिशियम मध्ये येईल जास्त? कुठं राहील? ल्युमेन मधून रिअब्सॉर्ब नाही झाला तर इंटरस्टिशियम. लिमिट मध्ये. समजा हे जे इथं आहे, इथून सोडियम रिअब्सॉर्ब नाही झाला ल्युमेन मधून इपिथेलियल सेल मध्ये आणि इपिथेलियल सेल मधून इंटरस्टिशियम मध्ये, सोडियम जास्त कुठं असेल? लिमिट मध्ये. ल्युमेन मध्ये. मग ल्युमेन मधून तो अर्ली थिक असेंडिंग लिंब मधून कशात जाईल? अर्ली डीसीटी. अर्ली डीसीटी मधून लेट डीसीटी आणि कलेक्टिंग ट्यूबुल. बरोबर आहे. म्हणजे ह्या ल्युमेन मध्ये जो सोडियम राहिलेला एक्सिस तो पुढं पुढं जाईल ना. मग थिक असेंडिंग लिंब वर पुढची साईट कोणती आहे? अर्ली डीसीटी. अर्ली डीसीटी वरून पुढची साईट कोणती आहे? लेट डीसीटी आणि कलेक्टिंग ट्यूबुल. बरोबर आहे. Yes. इथं जे सोडियम रिअब्सॉर्ब नाही झाला तर ल्युमेन मध्ये राहील. बरोबर आहे. अर्ली डीसीटी मध्ये सोडियम जास्त आहे ल्युमेन मध्ये, मग अर्ली डीसीटीतून सोडियम कुठं जाईल? मग ल्युमेन मधून पुढचं स्ट्रक्चर कोणतं आहे? लेट डीसीटी. म्हणजे थायाझाईड डायुरेटिक किंवा लूप डायुरेटिक यूज केल्यामुळे सोडियम रिअब्सॉर्ब नाही झाला. थिक असेंडिंग लिंब मधून तो अर्ली डीसीटी नंतर लेट डीसीटी येईल, कलेक्टिंग ट्यूबल मध्ये येईल. थायाझाईड डायुरेटिक यूज केले तर अर्ली डीसीटी मधून सोडियम रिअब्सॉर्ब होणार नाही, सोडियम ल्युमेन मध्ये राहील आणि ल्युमेन मधून पुढे तो नेक्स्ट स्ट्रक्चर मध्ये जाईल. नेक्स्ट स्ट्रक्चर कोणतं आहे? लेट डीसीटी. लेट डीसीटी आणि कलेक्टिंग ट्यूबुल. मग जेव्हा आपण थायाझाईड आणि लूप डायुरेटिक यूज करतो त्यावेळेस सोडियम रिअब्सॉर्ब न झाल्यामुळं लेट डीसीटी मध्ये किंवा कलेक्टिंग ट्यूबुल मध्ये सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल? वाढलेलं असेल. बॉडीला सिग्नल जाईल, अरे सोडियम जास्त लॉस होतंय. बरोबर ना. बॉडी काय करेल मग? कोणता अल्डोस्टेरॉन सिक्रेट. अल्डोस्टेरॉन सिक्रेट करेल. मग अल्डोस्टेरॉन काय करेल? यातलं काही सोडियम रिअब्सॉर्ब करायचा प्रयत्न करेल की नाही? सगळंच कशाला लॉस करू देईल. बरोबर. मग अल्डोस्टेरॉन येईल, त्याच्या रिसेप्टरवर ऍक्ट होईल. ब्लॉक अल्डोस्टेरॉन येऊन तो रिसेप्टरवर ऍक्ट होईल. अल्डोस्टेरॉन रिसेप्टरवर ऍक्ट होऊन सोडियम पोटॅशियम चॅनल वाढवेल, तो Na+K+ एटीपेज पंप वाढवेल. मग काही जो सोडियम जास्त आलेला आहे ल्युमेन मध्ये त्यातला काही सोडियम बॉडी काय करते? स्वतःकडे ठेवायचा प्रयत्न करेल. मग अल्डोस्टेरॉन मुळे 2 ते 5% सोडियम रिअब्सॉर्ब होतं म्हणलं ना आपण. मग काही सोडियम अल्डोस्टेरॉन म्हणाला तर एवढं लॉस होते तर काही आपण रिअब्सॉर्ब करू. मग सोडियम इथून तो रिअब्सॉर्ब करायचा प्रयत्न करेल. मग सोडियम रिअब्सॉर्ब करताना तो पॉझिटिव्ह आयन आत घेतोय, त्या बदल्यात काय सोडतोय बाहेर? पोटॅशियम. ब्लड इंटरस्टिशियम मधलं पोटॅशियम कुठं सोडतोय तो? बाहेर. बाहेर ल्युमेन मध्ये. ल्युमेन मध्ये सोडतोय आणि ल्युमेन मधून तो पोटॅशियम बाहेर जाईल. मग त्यामुळं काय होतं? सोडियम काही प्रमाणात अल्डोस्टेरॉनने आत घेतला जातो आणि पोटॅशियम काय केला जातो? बाहेर सोड. बाहेर सोडला जातो. आणि त्याच्यामुळे हायपोकॅलेमिया होतं. त्याच्यामुळे काय होतं? हायपोकॅलेमिया. म्हणजे लूप डायुरेटिक आणि थायाझाईड डायुरेटिक काय करतात? हायपोकॅलेमिया करतात. आणि अॅमिलोराइड आणि स्पायरोनोलॅक्टोन काय करतात? हायपरकॅलेमिया करतात. ओके, लास्ट 5 मिनिटाचा आहे ते करू आपण आणि थांबूया. कलेक्टिंग डक्ट जे शेवटचा पार्ट आहे, कलेक्टिंग डक्ट जो आहे शेवटचा पार्ट, तिथं एडीएच हार्मोन ऍक्ट होतं. एडीएच हार्मोन म्हणजे अँटी डायुरेटिक हार्मोन. अँटी डायुरेटिक हा डायुरेटिक इफेक्ट होऊ देत नाही. अँटी डायुरेटिक वॉटर रिअब्सॉर्ब करतो, हा वॉटर लॉस होऊ देत नाही. पोस्टेरियर पिट्युटरी मधून ऑक्सिटोसिन आणि एडीएच रिलीज होतं. एडीएच जो आहे तो काय करतो? वॉटर रिअब्सॉर्प्शन करतो. कसं करतो? तो काय करतो? एडीएच, आता हे ल्युमेन आहे, हे कलेक्टिंग ट्यूबुल मधलं इपिथेलियल सेल आहे, इंटरस्टिशियम आहे. एडीएच काय करतो? याला व्हॅसोप्रेसिन असं पण म्हणतात एडीएच ला, बरं का. व्हॅसोप्रेसिन त्याचे त्याचे रिसेप्टर आहे V1 आणि V2. जीएस टाईप रिसेप्टर आहे V2.
V1 आणि V2. तर V2 रिसेप्टर जो आहे तो किडनीमध्ये कलेक्टिंग डक्टमध्ये बेसोलॅटरल साईटला आहे आणि एडीएच ह्या व्हॅसोप्रेसिन रिसेप्टरवर ऍक्ट होतं आणि कसली लेवल वाढवतो? जीएस टाईप रिसेप्टर आहे हा V2. मग कसली लेवल वाढेल? सायक्लिक एएमपी. सायक्लिक एएमपी. सायक्लिक एएमपी काय करतो? आता ह्या कलेक्टिंग डक्ट मध्ये ना हे वॉटर चॅनल असतात. जेव्हा हे सायटोप्लाझम मध्ये आतमध्ये असतात तेव्हा इनएक्टिव्ह स्टेट मध्ये असतात. हा सायक्लिक एएमपी काय करतो? हे वॉटर चॅनल घेऊन ल्युमिनल साईटला इन्सर्ट करतो. ल्युमिनल साईटला वॉटर चॅनल काय होतात? इन्सर्ट होतात. आणि वॉटर चॅनल काय करतात? वॉटरचं काय करतात? रिअब्सॉर्प्शन. रिअब्सॉर्प्शन करतात. मग हे वॉटर ल्युमेन मधून ट्युब्युल मध्ये जातं, ट्युब्युल मधून इंटरस्टिशियम मध्ये जातो. तर हे एडीएच हार्मोन प्युअरली वॉटर रिअब्सॉर्ब करतं. आणि जर आपण V2 रिसेप्टर अँटागोनिस्ट यूज केले तर वॉटरचं रिअब्सॉर्प्शन होईल का? नाही. V2 नाही रिसेप्टर होत. आणि त्यामुळे वॉटर लॉस होईल. तर V2 रिसेप्टर अँटागोनिस्ट पण आता मार्केटमध्ये आलेले आहे. ते जनरली हार्ट फेल्युअर मध्ये यूज होतात. तर हे बेसिक फिजिओलॉजी पार्ट मी तुमच्याशी डिस्कस केलेला आहे. हे जे 3-4 स्लाइड आहे ते आजच्या लेक्चर मध्ये अजून ड्रग आपण डिस्कस केलेले नाहीये. बरोबर आहे. ड्रग उद्याच्या लेक्चरला आपण डिस्कस करूया. ठीक आहे, समजलाय टॉपिक? येस सर.